त्यानंतर सर जे आहेत टेंडर गुरु म्हणून आपले एक चॅनल सुद्धा चालवतात. अशा तज्ञ फॅकल्टी आणि मार्गदर्शक औरंगाबादवरनं आपल्याला या ठिकाणी ई टेंडरिंग वेबिनारला लाभलेले आहेत. तर मी एमसीडीच्या वतीनं सरांचं या ठिकाणी मोस्ट वेलकम करतो. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि आजचे जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत जे की फ्री इंट्रोडक्टरी वेबिनारला जॉईन झालेले आहेत, तर यांना कृपया आपण आपल्या या ट्रेनिंग बद्दल आणि इंट्रोडक्टरी वेबिनार बद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं असं मी आपणास मनपूर्वक विनंती करतो सर. तर मोस्ट वेलकम हर्षित बारगे सर. येस येस सर, धन्यवाद. सर्वांना सर्वप्रथम टेंडर गुरु चॅनल मधून तुम्हाला सर्वांना मी नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देतो. टेंडर बद्दल आपण जो आतापर्यंत सेमिनार आपण घेतलाय, माझा आवाज येतोय सर्वांना प्रॉपर? यस सर, यस. हो, येतोय. आज येतोय सर. एमसीडी मार्फत आपण जो सेमिनार जॉईन केलेला आहे, मुळात त्याचं महत्व, ई टेंडरिंग काळाची काय गरज आहे आणि ई टेंडरिंग मधून एम्प्लॉयमेंट जनरेशन कसं होईल आणि त्यामधून आपल्याला व्यावसायिक करिअर कसं करता येईल याबाबत आपल्याला पूर्ण माहिती इथे घ्यायची आहे. ई टेंडर बद्दल जर सांगायचं म्हणलं तर कित्येक ठिकाणी आपण बघतो, टेंडर्स बघतो, टीव्ही मध्ये बघतो, काही न्यूजपेपर मध्ये असतात, आता तर पिक्चर मध्ये सुद्धा काही गोष्टी टेंडरिंगच्या चर्चा सध्या तरी सुरू आहे. पण ऍक्च्युअल प्रश्न पडतो की टेंडरिंग काय आहे? की ते मोठ्या लोकांचाच विषय असतो का, की आपल्यापैकी सर्वजण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता? या बाबतीमध्ये सांगण्याला मार्केटमध्ये कोणीच नाही. मार्केटमधून याबद्दल तर आपण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर खूप कमी जणांना या गोष्टीची माहिती आहे. काही जणांना माहिती आहे तर ते काही जण माहिती दुसऱ्यांना देऊ इच्छित नाहीये, आणि काही जणांना माहिती आहे तर ती माहिती फक्त ते त्यांच्यापर्यंतच ती माहिती यूज करतात, बाकी लोकांना ती माहिती शेअर करत नाही. तर अशी ओव्हरऑल परिस्थिती सध्या मार्केटची झालेली आहे. तर मी तुमच्या समोर पीपीटी शेअर करतोय. पीपीटी दिसते सर्वांना? दिसतोय. शासकीय कार्यालय असतील, निमशासकीय कार्यालय असतील, जेथे जेथे शासनाच्या नवीन नवीन जे काही डिपार्टमेंट्स आहे, की ज्या डिपार्टमेंट मध्ये शासनाचा 50% पेक्षा जास्त, सर्वजण लक्षात घ्या, कुणाचा तरी मधात आवाज येतोय तर तुम्ही आवाज बंद करा, कारण हा विषय खूप महत्वाचा आहे आणि या विषयाचं गांभीर्य किती आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तर सर्वांनी प्रॉपर एक एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. शासकीय आस्थापना असतील किंवा शासनाने, हा बोला. हर्षद सर, पीपीटी व्यवस्थित दिसत नाही आहे, पुन्हा शेअर करावं लागेल. ओके ओके ओके, दिसते? येस सर. तर शासनाकडे जर काहीही जर गोष्ट खरेदी करायची असेल, सर विजिबल आहे पीपीटी, नो प्रॉब्लेम. शासनाकडे जर कुठल्याही प्रकारची वस्तू असेल, सेवा असेल, जर शासनाला ती घ्यायची असेल तर ती फक्त आणि फक्त ई टेंडरिंगच्या माध्यमातूनच केली जाते. काही असो, शासनाकडे असेल, निमशासकीय असेल, किंवा ज्या प्रोजेक्ट मध्ये शासनाचा 50% शेअर असेल, अशा प्रत्येक ठिकाणी एक खरेदी पद्धत यूज केली जाते. त्या पद्धतीतून तिथून खरेदीचे पूर्णपणे प्रोक्युरमेंट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तिथे केलं जातं. त्यावेळेस ई टेंडरिंग ही प्रक्रिया तिथे अति आवश्यक राबवली जाते. त्यामुळे या गोष्टीमध्ये आपल्याला फ्युचरमध्ये काय काय करिअर करता येतं याची आपण ओव्हरऑल माहिती घेणार आहोत. तर आता आपल्याला, आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे ई टेंडरिंग, किंवा कोणी सांगू शकेल की टेंडर म्हणजे काय असतं? ओव्हरऑल बेसिक्स कोणाला माहिती आहे टेंडर काय आहे? कोणाला माहिती आहे आपल्यापैकी? सर्वजण ऐकताय? आवाज येतोय? सर्वांना आवाज येतोय का?
यस सर, यस. आवाज येतोय? येस सर, आवाज येतोय. आवाज येतोय. सर्वांना माझा आवाज येतोय, पण तुमचा आवाज जो आहे तो माझ्या प्रश्नाला येत नाहीये. तरी हरकत नाहीये. विशेष जे आहे ते आपल्या टेंडरिंगची व्यवसाय संधी आपण आता इथे मी तुम्हाला सुरुवात करतो सांगायला. सर्वजण लक्षपूर्वक लक्ष द्या. आतापर्यंत आपण बघत असतो ऑनलाईन वेबसाईट्स असतात, वेबसाईट्सवर विविध प्रकारचे आस्थापनेचे टेंडर्स वगैरे येत असतात, विविध कामं येत असतात. पण हे कामामध्ये आपल्याला काय अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण याच्यामधून काय करिअर करू शकतो. आपल्यापैकी मला माहिती आहे की प्रत्येक जण जॉईन झाले. तुम्हाला सर्वांना एकाच गोष्टीमुळे तुम्ही जॉईन झालेले आहे की मला कुठून तरी एक चांगल्या ठिकाणामधून मला एक व्यवसाय माझा सुरुवात झाला पाहिजे आणि मला तिथून पैसे मला मिळाले पाहिजे. हे सर्व जणांची तिथून एक अपेक्षा असते की मला रेव्हेन्यू जनरेट होण्यासाठी काय काय मार्ग मला अवलंबता येतील आणि त्या माध्यमातून मला माझं करिअर कसं घडवता येईल. व्यवसाय करताना आपल्याला काही नवीन नवीन लोक त्याच्यामधून दिसतात. तर ज्यापैकी पहिला जे असतात तर काही जण म्हणतात की मी नोकरीमधून करिअर करतो. बरोबर आहे. काही जण म्हणतात की मला नोकरी पण करायची आहे, पण त्यासोबत मला एक जोडधंदाही करायचा आहे. काही जण असे असतात की शिक्षणामधून वंचित झाल्यामुळे ते म्हणतात मला बिझनेस करायचा आहे. कारण शिक्षण नसल्यामुळे त्याला वाटतं की मला नोकरी मिळणार नाही, त्यापेक्षा मी कुठेतरी व्यवसाय केलेला बेस्ट राहील. असे काही लोक असतात. काही लोकांना जॉब मधून काढल्यानंतर ते बिझनेसकडे आता वळताय की नाही मला आता जॉब करायचा नाहीये. ते स्वतःही व्यक्तित्व म्हणतो मला बिझनेस करायचा आहे. तर बिझनेस का करायचा आहे की त्याला जॉब कुठून तरी त्याला जॉबची अपॉर्च्युनिटी त्याची पूर्णपणे बंद झाली म्हणून त्याला बिझनेस करायचा आहे. असे काही लोक असतात. तर काही बेरोजगार जे असे असतात की त्यांना अजून मार्गच माहिती नाही की मी सुरुवात कुठून करायला पाहिजे. हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या समोर येतो की करायचं तर आहे पण सुरुवात कुठून करू ही त्यांना माहिती नाहीये. अशा पद्धतीचे काही लोक असतात. त्यानंतर काही लोक असे असतात की बेरोजगार आहे पण त्यांनी फुल फॉर्म मध्ये ठरवलेलं आहे की नाही मला कुठेही जॉब करायचा नाही, मला फक्त माझा बिझनेसच करायचा आहे. तर असे ओव्हरऑल वेगवेगळ्या प्रकारचे लोक मार्केटमध्ये सध्या असतात. कदाचित आपल्यापैकी सुद्धा काही जणांची हीच कंडिशन असेल की काही जणांना वाटतं की मी या क्षेत्रातून करायला पाहिजे, काही जणांना वाटत असेल नाही मी इथून सुरुवात करायला पाहिजे. असे प्रत्येक गोष्टीचे मी टाईप्स तुमच्या समोर मांडतोय. आपल्यापैकी काही जणांना मी प्रश्न विचारतो आणि सर्वांना एक गोष्ट लक्षात घ्या. हा जो सेमिनार आहे याचं महत्व एवढं आहे की इथून आपल्याला एक करिअर करण्याची संधी मिळते. हा जर सेमिनार ज्या व्यक्तीने ऐकला तर मी 100% गॅरंटी घेऊ शकतो की तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती हा शासकीय ठेकेदार नक्कीच बनू शकतो. आणि शासकीय ठेकेदार जरी तुम्हाला बनायचं नसेल तरी तुम्ही जॉब कमवून 50,000 रुपये महिना तरी इझिली कमवू शकता. तो कसा कमवू शकता काय मी ऑलरेडी त्याचे तुम्हाला एक कंटेंट सुद्धा समजावून सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं किंवा चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही उत्तर द्यायचे. कोणी नाही डायरेक्टली कम्युनिकेशन केलं तरी चालेल पण चॅट बॉक्समध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. तर मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो. आपल्यापैकी तुम्ही सध्या कुठल्या क्षेत्रात काम करताय ते मी तुम्हाला क्षेत्र सांगतो. तर ते क्षेत्र फक्त तुम्ही लगेच मला चॅट बॉक्समध्ये टाकायचे. मी सर्वात अगोदर एक टाकतो नोकरी जॉब. दुसरा टाकतो की काही जण ऑलरेडी एक व्यवसाय करताय तर जे नोकरी करताय त्यांनी नोकरी टाका. जे लोक व्यवसाय करताय त्यांनी व्यवसाय टाकायचा आहे. जे सुशिक्षित बेरोजगार येते त्यांनी सुशिक्षित बेरोजगार तिथे टाकायचा आहे. त्यानंतर काही जण असे आहे की त्यांना अजूनही व्यवसाय माहिती नाही की मी करायला काय पाहिजे. तर त्या व्यक्तींनी एक कंटेंट त्यामध्ये टाकायचा बिल्ड अ कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे मला कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे, मला शासकीय ठेकेदार बनायचं आहे आणि मला कुठेतरी माझ्या पायावर मला माझा व्यवसाय सुरुवात करायचा आहे. मला कोणावर डिपेंड राहण्याची गरज नाही, मला माझा व्यवसाय शून्यातून सुरुवात करायचा आहे. असे काही लोक आहेत. काही जणांचे कमेंट्स येत आहे बिझनेस ग्राफिक डिझायनर जॉब. त्यानंतर शासकीय ठेकेदार बनण्याची कोणाला इच्छा आहे तेही तुम्ही टाकू शकता जेणेकरून कंटेंट सुरुवात करायला मला तिथून त्या व्यवसायाची सुरुवात तिथून मला करता येईल. ओके. काही जण डिझाईन सॉफ्टवेअर मध्ये आहे, काही जण ऑलरेडी जॉब करताय, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मध्ये काही जणांना ठेकेदार बनण्याची इच्छा आहे. तर अशा पद्धतीचे आपल्याकडं विविध लोक सध्या आहे. कित्येक जणांना ऑलरेडी सेमिनार ऐकताय. तर आता तुम्हाला काही विषय मी समजावून सांगतो. त्या विषयाला सर्वांनी विशेष पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. सर्वप्रथम व्यवसायाकडे आपण का वळत नाही तर सर्वात महत्वाचा विषय आहे की आपल्याकडे नॉलेज नसल्यामुळे कित्येक जण व्यवसायाकडे जात नाही. त्यांना वाटतं की नको की व्यवसायामध्ये लॉसच होतो असा कित्येक जणांचा एक नॉर्मली समज आहे. पण ऍक्च्युअल जर आपण आताच्या कंडिशन मध्ये बघितलं तर प्रीमियम लोक जे असतात किंवा प्रीमियम काम जे लोक करतात तर शक्यतो व्यवसायामध्येच आपल्याला करिअर करता येतं. ई टेंडरिंग मधून आपल्याला काय मिळेल
जरी तुमचं शिक्षण असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही लाखो रुपयाची कामं इथून टेंडरिंगच्या माध्यमातून करू शकता. आणि ऑलरेडी शासनाचं सुद्धा तुम्हाला तिथून योगदान मिळते. शासन सुद्धा तुम्हाला खूप काही गोष्टीची मदत सुद्धा तिथे करतंय. फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे टेंडरिंग मध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. आता सर्वप्रथम सुरुवात करूया व्यवसाय आणि नोकरीपासून. तर जे लोक नोकरी करताय त्यांना वाटतं की ई टेंडरिंग हा माझा विषय नाहीये, मी आणि माझा जॉब यामधूनच मला करिअर करायचं आहे. पण ई टेंडरिंग यामधून तुम्हाला 27 ते 28 प्रकारची कामं जर तुम्ही करत असाल तर तिथून सुद्धा तुम्हाला एक वेगळं स्वतःचं करिअर करता येईल. स्वतःच्या पायावर तुम्हाला तिथे खंबीरपणे उभं राहता येईल. एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला तिथे ई टेंडरिंगच्या माध्यमातून कशी मिळते तेच तुम्हाला डीपमध्ये सांगतो. ई टेंडरिंग ऑलरेडी हा विषय खूप मोठा असल्यामुळे आज आपण त्याचे बेसिक्स पूर्णपणे याच्यामध्ये घेतोय की ई टेंडरिंगच्या माध्यमातून जर तुम्ही जॉबही करत असाल पण तुम्हाला वाटतंय की माझ्या डेझिग्नेशन समोर जर मला ई टेंडरिंगच्या माध्यमातून जर अजून काही गोष्टी जर मिळाल्या तर नक्कीच तुम्हाला अजून काही मोठं याच्यामधून करता येतं आणि तुम्हाला करिअर करण्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी ई टेंडरिंग मधून मिळते. कुणाला आवाज येत नाहीये अशी कमेंट आलेली आहे? आवाज येत नाहीये? सर आम्हाला आवाज येतोय व्यवस्थित. ओके. समाधान आवाज क्लिअर आहे सर. ओके. समाधान सरांनी पुन्हा लॉग इन करावं. ओके. तर असे विविध प्रकारचे विषय असतात. आता ई टेंडरिंग मधून तुम्हाला काय मिळेल, ज्यांना नोकरी करायची आहे, जॉब करायचा आहे, त्यांना 30,000 ते 50,000 रुपयापर्यंत पैसे कमवण्याची संधी ई टेंडरिंगच्या माध्यमातून मिळते. शेवटी तुम्हाला सांगेलच ई टेंडरिंग मधून कशी संधी मिळते तर, पण बेसिक समजावून घ्या. त्यानंतर व्यवसाय करताय तर हे कोणासाठी आहे की जी व्यक्ती व्यवसाय करते पण त्याला असं वाटतं की व्यवसायासोबत मला या व्यवसायाला अपग्रेड करायचं आहे, व्यवसायाला माझ्या बूस्ट करायचं आहे. तर बूस्ट करण्यासाठी ई टेंडरिंगची आपण कशी मदत घेऊ शकतो ती सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतरचा पार्ट आहे शेती, की ज्यांना वाटतं की मी शेतकरी आहे आणि मला शेतीमधूनच करिअर करायचं आहे. सर्वांना तर आश्चर्य वाटेल की शेतीमधून सुद्धा तुम्ही करोडो रुपयाचा टर्नओव्हर ई टेंडरिंगच्या माध्यमातून करू शकता आणि शासनाच्या कित्येक गोष्टी त्याच्यामधून तुम्हाला एक्झम्पशन सुद्धा मिळत आहे. तुम्ही शेतकरी आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट लागत नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट तिथे विचारले जात नाही, तुमचा टर्नओव्हर विचारला जात नाही, पण फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला तिथे दिला जातो. तुम्ही एक महिला आहात, वुमन एंटरप्रेनर पासून तुम्ही सुरुवात करताय तर टेंडरिंग मध्ये तुमच्यासाठी 100 ते 200 कोटी रुपयांच्या दरवर्षी निविदा राखीव असतात आणि विशेष म्हणजे त्या निविदा ते टेंडरची कामे फक्त आणि फक्त महिलांसाठीच मिळतात आणि ते टेंडरची कामं महिलांसाठी राखीव असतात. तर अशा पद्धतीची कामं सुद्धा आपल्याला टेंडरिंगच्या माध्यमातून घेता येतात. फक्त विषय काय आहे की टेंडरिंग कुणासाठी कसं आपल्याला यूज करायचे त्या गोष्टी आपण इथं या आपल्या आजच्या टॉपिक मधून समजावून घेणार आहोत. त्यानंतर काही लोकांची इच्छा असते की मला उद्योग करायचा आहे, मला उद्योग मधून मला पूर्णपणे माझं करिअर करायचं आहे. तर उद्योग मधून करिअर करण्यासाठी सुद्धा टेंडरची साथ आपल्याला मिळणं खूप गरजेची आहे. हा विषय तिथे सर्वांनी तिथे समजावून घ्यायचा आहे. त्यानंतरचा पार्ट येतो की ज्यामध्ये आपल्याला पूर्णपणे कार्यक्षेत्र. आता तुमच्यापैकी काही जणांना माझ्यासोबत चर्चा करायची आहे तर आपल्यापैकी मी कुणाला तरी एक प्रश्न विचारेल. आपल्यापैकी अगोदर तुम्ही सांगायचं की कोण बोलतोय तर एका जणांनीच उत्तर द्यायचंय. की मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो, एक स्टेशनरी शॉपवाला असतो किंवा किराणा शॉपवाला असतो, तर त्याला स्टेशनरी शॉपवाल्याला आपण स्टेशनरी शॉप ओनर म्हणतो आणि किराणा दुकानाला ॲज अ ग्रॉसरी ओनर किंवा ग्रॉसरी शॉपवाला आपण असं म्हणतो. तर याला आपण ग्रॉसरी शॉप आणि किराणा शॉपला किराणा शॉपच का म्हणतो याचं मला उत्तर तुमच्याकडे अपेक्षित आहे. कोणी उत्तर देईल? त्यांच्या दुकानात मिळणाऱ्या पर्टिक्युलर वस्तूंमुळे त्यांना ते नाव आहे, कारण स्टेशनरीच्या दुकानात फक्त स्टेशनरीच मिळते. यस. त्यामुळे आपण त्या स्टेशनरीच्या दुकानवाल्याला स्टेशनरी शॉप ओनर म्हणू आणि जो किराणा दुकानदार आहे त्याच्याकडे किराणा सामान मिळेल, त्यामुळे आपण त्याला ग्रोसरी शॉप ओनर म्हणू. यस. ओके. आता तुम्हाला अजून एक, आपलं नाव काय मॅडम? मला तुमचा चेहरा दिसत नाहीये. हा, मी अजिता डोरलीकर, मी नागपूरहून बोलते. ओके ओके ओके. तर तुम्हाला अजून एक माझा एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न तर प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही दिलं. आता मी तुम्हाला अजून एक विचारतो की गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर किंवा कॉन्ट्रॅक्टर त्या व्यक्तीला का म्हणतात? त्यांच्याकडे म्हणजे ते जनरली सगळे जे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट असतात त्याच्यासाठी टेंडरिंग करून गव्हर्नमेंटची कामं मिळवतात आणि त्यांना गव्हर्नमेंटला सप्लाय करतात जे मटेरियल हवं असेल ते. यस. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हे अगदी खूप प्राऊडली लिहितात लोक आपल्या नावासमोर.
येस मॅडम, अजून एक शेवटचं आणि महत्वाचं अजून एक उत्तर पाहिजे मला तुमच्याकडनं, की गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट बनणं बेस्ट की शॉप ओनर या किराणा दुकानमध्येच करिअर करायला पाहिजे? वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली सर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होणं कधी पण चांगलं, हं? कारण की तिकडे व्हरायटी आहे कामांची. हं. आणि स्टेशनरी किंवा किराणा तर आपण ते तेवढ्याच ह्याच्यामध्ये राहून जातो. हं. म्हणजे आपलं जिथे कुठे लोकेशन असेल दुकानाचं, हं. तर त्याच्या पेरिफेरीमध्ये 3-4 किलोमीटरच्या तेवढ्याच ह्याच्यातली लोक तिकडे येणार. त्यामुळे लिमिटेड इन्कम आणि लिमिटेड सराउंडिंग. येस येस. पण गव्हर्नमेंट टेंडरिंग करू तेव्हा असं होणार नाही. त्यामुळे गव्हर्नमेंटची जिथे जिथे टेंडर्स ओपन होतील तिथे मी महिला म्हणून मी हा विचार करीन की पूर्ण सगळीचकडे मी काम करू शकते. जिथे कुठे टेंडर ओपन होईल आणि जे मला मिळू शकेल अशा ठिकाणी. येस येस येस. सो एक्सपिरियन्स वाईज आणि कामाच्या ह्याच्यानी पण जास्ती एक्सपिरियन्स मिळेल आणि कामातून मिळणारा पैसा पण जास्ती असेल कम्पॅरेटिव्हली शॉप ओनरच्या, असं मला वाटतंय. येस येस. बाकी जणांनी पण ऐकलं असेल. आता मला इथून फक्त एवढं सांगायचं होतं या प्रश्न उत्तरामधून, की जो आता मला चॅट बॉक्समध्ये बाकीच्यांनी सुद्धा यावर उत्तर द्यायचे, की तुम्हाला स्टेशनरी किंवा ग्रॉसरी शॉपमध्ये किंवा किराणा दुकानदार हे तुमच्या नावासमोर डेझिग्नेशन लावायला आवडेल, की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, ॲज अ गव्हर्नमेंट सप्लायर्स का गव्हर्नमेंट वेंडर हे नाव तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला लावायला किंवा तुमच्या प्रोफाईलला असायला पाहिजे, असं तुम्हाला ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी चॅट बॉक्समध्ये मला उत्तर देणं अपेक्षित आहे. तर याच्यामधून सांगायचा विषय असा आहे, की कित्येक जणांना आपण बघतो की एखाद्या दुकानदार असतो किराणा दुकानवाला, तर आपण त्याला म्हणतो किराणा दुकानवाला किंवा त्या विशिष्ट ज्या व्यक्ती तो त्या क्षेत्रामध्ये ट्रेड करतो, जसं आता मॅडमने उत्तर दिला की तो त्या क्षेत्रामधून आहे म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, किंवा तो त्या गव्हर्नमेंटमध्ये काम करतो म्हणून त्याला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणतात. पण तुमच्या अजून एक लक्षात आलं असेल की गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणताना आपण त्या व्यक्तीला असं कधी म्हणणार नाही, जसं किराणा दुकानमध्ये तो व्यक्ती किराणा सामान ठेवतो म्हणून त्याला आपण किराणा दुकानदार म्हणतो. स्टेशनरीमध्ये स्टेशनरी शॉपमध्ये तो व्यक्ती ठेवतो म्हणून त्याला आपण स्टेशनरी दुकानवाला म्हणू. एखादा व्यक्ती भाजीपाला ठेवून म्हणून त्याला आपण भाजीवाल्या वगैरे म्हणू शकतो. पण जो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असेल, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असेल, तर त्याला आपण कॉन्ट्रॅक्टरच म्हणतो. डायरेक्टली त्याच्या बिझनेसचं कधी नाव घेत नाही. पण ऍक्च्युअल त्याला कॉन्ट्रॅक्टर का म्हणतो आणि याला दुकानदार का म्हणतो, तर तो त्या स्पेसिफिक त्या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून त्याचं डेझिग्नेशन आपण तिथे लावत असतो. इथे यामधून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की प्रीमियम लाईफ कोण जगतो त्यापैकी? शॉपवाला जगतोय की कॉन्ट्रॅक्टर जगतो? कॉन्ट्रॅक्टर जगतो. कॉन्ट्रॅक्टर जगतो, बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्टरचं कुठं शॉप वगैरे असतं? नाही, ऑफिस असतं जिकडे एक जण कोणी तो बसवत असेल की जे सगळे गव्हर्नमेंटचे कुठले टेंडर्स येतात, कुठल्या एरियातले येतात, त्यांचं जे स्पेसिफिकेशन असेल त्याच्यातनं कुठले टेंडर्स मिळू शकतात हे सगळं करायला. बरोबर. आणि बहुधा मला असं वाटतं की त्यांचे दुकानदार ठरलेले असतील की ज्यांच्याकडनं ते माल घेऊन ते सप्लाय करत असतील गव्हर्नमेंटला. येस येस. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मध्ये आपला फायदा काय आहे की तुमचं ऑफिस असणं गरजेचं नाहीये, तुमचं गोडाऊन असणं गरजेचं नाहीये, किंवा तुमच्याकडे मोठा सेटअप असणं गरजेचं नाहीये. तसं या ठिकाणी शॉप किराणा दुकानवाल्याचं थोडं वेगळं आहे. त्याला खूप मोठा सेटअप वगैरे टाकावा लागतो. आणि विशेष म्हणजे दोघांमधून जर तफावत जर पडली, जे की तुम्हाला आता पीपीटी तुमच्या समोर दिसत असेल, की व्यवसायाचं कार्यक्षेत्र. सर्वच व्यावसायिक तुम्हाला तुमच्यापैकी मला माहिती आहे की सर्वांनाच व्यावसायिक बनायचं आहे. पण आज मी तुम्हाला एक फॉर्म्युला देतो की व्यावसायिक बनण्या अगोदर तुम्ही मार्केटची स्ट्रेंथ कशी ओळखायची. प्रत्येक बिझनेस मध्ये कार्यक्षेत्र हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. कार्यक्षेत्र जर तुम्ही तुमच्या आसपासच्या बिझनेस मधलं जर कार्यक्षेत्र जर ओळखू शकले नाही, तर तुम्हाला कळणार नाही की आपल्या आसपास काय चालू शकतं आणि आपल्या आसपास आपल्याला काय काय अपॉर्च्युनिटी मिळते. त्यामुळे कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल तर कार्यक्षेत्र हा खूप महत्वाचा विषय असतो. एखादा किराणा दुकान असेल तर त्याचा कार्यक्षेत्र त्याच्या गल्लीपर्यंतच मर्यादित असतं. त्यामुळे त्याची जी ग्रोथ आहे ती खूप कमी होते. तो होईल त्याची ग्रोथ, पण जशी स्पीडली पाहिजे त्या स्पीडली त्याची ग्रोथ होणार नाही. हा महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर जर एखादा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असो, तुम्ही बघा, कधी तो या जिल्ह्याचं काम करतो, कधी तो तालुक्याचं काम करतो, कधी जिल्ह्याबाहेर काम करतो, आणि एक विशिष्ट कार्यक्षेत्र नसताना सुद्धा तो महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं काम तिथे बीड करू शकतो. इकडल्या व्यक्तीकडे काय, त्याच्याकडे जागा आहे, सामान वगैरे आहे, सर्व स्टॉक वगैरे आहे, पण त्याची लाईफ प्रीमियम तो जगू शकत नाही.
पण एक जो कॉन्ट्रॅक्टर आहे तर तो त्याच्या बिझनेसच्या प्रोफाईल मधून टेंडरिंगची साथ घेऊन तो मार्केटमध्ये पूर्ण जिल्हाभर पूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा काम करू शकतो. हे आहे महत्वाचं कारण काय की तो सॉफ्टली पूर्णपणे ई टेंडरिंग प्रोसेस मध्ये काम करतो. त्यांना ई टेंडरिंगच्या प्रोसेसला ऍडव्हान्स प्रोसेस त्याने शिकल्यामुळे ती पूर्ण त्याच्याबद्दल तो अवेअर असल्यामुळे त्याच्या व्यवसायाची तशी ग्रोथ तिथे होते. कित्येक जणांचा प्रश्न असतो, त्यांना प्रश्न पडलेला असतो की शासनाचे पैसे डुबतात. मला वाटतं आपल्यापैकी सुद्धा काही जणांना असेल की शासनाचे कामं ते त्यामुळे करत नाही की शासनाचे पैसे डुबतात. कोणाला आहे का प्रश्न असा शासनाचे पैसे डुबतात वगैरे? तर कुणाला प्रश्न पडलेला आहे कधी शासनाचे पैसे डुबतात किंवा नाही? तर नाही सर. कारण ऑलरेडी खूप जणांना आतापर्यंत 70-75 हजार लोकांना मी स्वतः प्रशिक्षण दिला, तर कमीत कमी 90% लोकांचं हेच म्हणणं असतं की शासनाचे पैसे डुबतात. ऍक्च्युअल त्यांनी शासनाचं कधी काम केलेलं नसतं, शासनाकडे काय काम मिळतात त्याला हेही माहिती नसतं आणि फक्त काय स्वतः काहीतरी सांगायचं म्हणून काहीतरी ते लोक सांगून टाकतात काहीतरी शासनाचे पैसे डुबतात. पण ऍक्च्युअल टेंडरिंग ही पूर्णपणे ट्रान्सपरन्सी प्रोसेस असते. तर त्या प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारची तुमच्यासोबत फसवेगिरी तिथे होत नाही. त्यामुळे त्यामध्ये पैसे फसण्याचा कुठेही विषय तिथे येतच नाही. आता तुम्हाला इथून सुरुवात करतो. सर्वजणांनी समजावून घ्या व्हॉट इज अ ई टेंडरिंग. नॉर्मली तुम्हाला कळालं असेल की शॉप आणि कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये काय फरक असतो. आता टेंडरिंग पासून आपण सुरुवात करू. तर व्हॉट इज अ टेंडरिंग? न्यूजपेपर बघतो, कुणीतरी कॉन्ट्रॅक्टर सांगतो, कुठून तरी माहिती मिळते, अशा पद्धतीचं काम असतं, तशा पद्धतीचं काम असतं, या व्यक्तीने तो कॉन्ट्रॅक्ट घेतला, त्याला वर्क ऑर्डर मिळाली, याला त्याचं बिल मिळालं. पण ऍक्च्युअली आहे काय, त्यानं काम कसं मिळालं? आज सर्वात जास्त मार्केटची गरज एकच आहे की प्रत्येकांना वाटतं मला कुठंतरी काम मिळालं पाहिजे. बरोबर म्हणतोय ना? तुम्हाला असंच वाटतं ना मला कुठंतरी काम मिळालं पाहिजे, की काय तुम्हाला हे वाटतं की मी कुठंतरी कामाला राहायला पाहिजे? मला नक्कीच माहिती आहे की तुम्ही सेमिनार आपला जॉईन करताय तर नक्कीच तुम्हालाही वाटतं की कुठंतरी काम मिळालं पाहिजे. प्रत्येक व्यवसायाची अडचण काय होते की काम कन्फर्म मिळालं पाहिजे हे सर्वांना अपेक्षित असतं की मला कुठेतरी कन्फर्म काम पाहिजे. ई टेंडरिंगच्या गुरुच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगू शकतो की टेंडरच्या माध्यमातून मार्केटमध्ये अब्जोवधीचे कामं सध्या पडलेली आहे. पण दुर्दैव असं आहे की काही जणांना टेंडर प्रक्रिया माहिती नसल्यामुळे त्यामध्ये सिलेक्टेड काही लोक सुद्धा त्याच्यामध्ये काम करतात आणि काही जणांना माहिती नसल्यामुळे ते त्या कामाकडे वळू शकत नाही. तर हा महत्वाचा पॉइंट आहे टेंडरिंग मध्ये. मग व्हॉट इज अ टेंडरिंग हा पार्ट समजताना तुम्हाला आज मी समजावून सांगतो. काही जणांकडे जर नोटबुक वगैरे असेल तर तुम्ही हा पॉइंट आवश्यक लिहून घ्या, तुम्हाला नक्कीच तो कामात येईल. की ई टेंडरिंग ही प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईनच्या माध्यमातून केली जाते. शासनाकडे 2 प्रकारची खरेदी होते. सर्वजण लिहून घ्या. शासनाकडे 2 प्रकारची खरेदी केली जाते. एक खरेदी केली जाते डायरेक्ट परचेसद्वारे आणि दुसरी खरेदी प्रोसेस केली जाते ती टेंडरिंगच्या माध्यमातून. तर ई टेंडर म्हणजे काय? तर ई टेंडर म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केलेली बिडिंग, त्या प्रोसेसला म्हणतात ई टेंडर आणि टेंडरला मराठीमध्ये म्हणतात निविदा. तर ई टेंडर कधी होतं आणि डायरेक्ट पर्चेसिंग कधी केली जाते? तर अगोदरच्या सरकारमध्ये 3,00,000 रुपयापर्यंत 3,00,000 रुपयाच्या आतमध्ये शासनाकडे जी खरेदी केली जात होती, शासनाला जर काही मागवायचं असेल, शासनाला जर कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल, मनुष्यबळ पुरवठ्याचा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल, त्यानंतर शासनाला स्टेशनरी असेल, प्रिंटिंग असेल, फर्निचर असेल, रोडचे काम असेल, एखादं बांधकामाचं काम असेल, त्यानंतर पेस्ट कंट्रोलचं काम असेल, त्यानंतर साफसफाईचं असेल, हाऊसकीपिंगचं काम असेल, जे काही काम असेल शासनाकडे की त्या कामाची किंमत 3,00,000 रुपयाच्या आत होईल, ते काम दरपत्रकाच्या आधारे तिथे दिलं जातं. दरपत्रक म्हणजे त्याला आपण म्हणतो नॉर्मली भाषेमध्ये कोटेशन, जे की सर्वांना मला तरी माहिती आहे, सर्वांना ते कदाचित माहिती असेल की कोटेशन कशाला म्हणतात. जर कोटेशनच्या माध्यमातून जे काम दिलं जातं, दरपत्रकाच्या आधारे जे काम दिलं जातं, तर ते काम 3,00,000 रुपयाच्या आतमध्ये जे कामं असतात ते दरपत्रकाच्या आधारे तिथे दिल्या जातात. तर आताच्या नवीन सरकारनं एक 3 महिन्या अगोदर एक नवीन जी आर पास केला, ज्यामध्ये या 3,00,000 रुपयाची लिमिट अजून वाढवली गेलेली आहे. तर ती लिमिट नवीन आहे 10,00,000 रुपये. म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या कुठल्याही आस्थापनेमध्ये जर खरेदी करायची असेल आणि ती खरेदीची किंमत जर 10,00,000 रुपयाच्या वर येत असेल, 11,00,000 असेल, 12 असेल किंवा 10,00,000, 1,000, 10,00,000, 2,000, 10,00,000, 3,000 रुपये जर येत असेल, तर त्या
कामाची पूर्णपणे रिक्वायरमेंट जी आहे ती ई टेंडरिंगच्या माध्यमातूनच केली जाईल. म्हणजे ऑनलाईन एक वेबसाईट आहे www.mahadender.gov.in. या वेबसाईटला त्या प्रकारची मागणी त्यांच्या मार्फत केली जाते आणि त्या प्रोसेसला, त्या प्रक्रियेला म्हणतात ई टेंडर. म्हणजे ई टेंडर कधी होईल? ज्या वेळेस शासनाकडे 10 लाख रुपयाच्या वरती खरेदी केली जाईल त्या प्रोसेसला म्हणतात ई टेंडरिंग. सर्वांना पॉइंट क्लिअर झाला? विषय कळतोय का सर्वांना? होय सर. त्या प्रोसेसला म्हणतात ई टेंडरिंग. म्हणजे आता तुमच्या इथं लक्षात आलं असेल की 10 लाख रुपयाच्या वर शासनाकडे काही मागवायचं असेल तर ते टेंडरिंगच्या माध्यमातून मागवलं जातं. म्हणजे किती महत्वाचा विषय आहे. शासनाकडे अब्जोवधीची कामं असतात, लाखो रुपयांची कामं असतात. मग आपल्याला सुद्धा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी ई टेंडरिंगच्या माध्यमातून आपल्याला आपलं करिअर करण्याच्या संधी तिथे मिळतात. तर ई टेंडरिंग करताना ई टेंडरिंग कुठे कुठे असते, ई टेंडरिंग कुठे राबवल्या जाते? तुम्हाला पीपीटी मध्ये दिसत असेल की शासकीय आस्थापना व निमशासकीय कार्यालय. कारण काम कुठे निघतात हेही काही जणांना माहिती नसतं. शासनाकडे काम दिलं जातं एवढं तर माहिती आहे, पण कुठे काम निघतं हे माहित नाहीये. तर आज तुमच्या समोर जी डेस्कटॉपला मी आता पीपीटी दाखवतोय तर ती पीपीटी सर्वांनी बघा की तिथे शासनाचे कामं वगैरे तिथे आपल्याला मिळू शकतात. तर पहिलं कार्यालय आहे राज्य शासनाचे विभाग. राज्य शासनाचे विभाग म्हणजे राज्य शासनाच्या अंडरमध्ये जेवढे काही विभाग असतील त्या प्रत्येक विभागामध्ये शासनाचे टेंडरिंगची कामं तिथे चालत असतात. त्यानंतर राज्य शासन नियंत्रित सार्वजनिक व्यवसाय, की काही व्यवसाय असे आहे की जिथे राज्य शासन पूर्णपणे कार्यरत आहे, राज्य शासनाचा पूर्णपणे अधिकार त्यावर असतो. तर असे पूर्ण विभाग जे आहे त्यामध्ये सुद्धा पूर्णपणे ई टेंडरिंगच्या माध्यमातूनच खरेदी केली जाते. त्यानंतर राज्य शासन होल्डिंग 50% शेअर कंपनी, म्हणजे ज्या ठिकाणी पूर्णपणे 50% शेअर हा शासनाचा असतो अशा पद्धतीने तिथे पूर्णपणे टेंडरिंग चालू केली जाते. म्हणजे आता एखादी कंपनीचं उदाहरण देणार का कोणी? कोणाला माहिती आहे की राज्य शासनाचा 50% शेअर असलेली एखादी कंपनीचं नाव कोणी सांगेल? राज्य शासनाने होल्डिंग केलेली कंपनीचं नाव कुणाला माहिती आहे का? माहिती नाहीये. चला अजून तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो. मुंबईचं एअरपोर्ट सध्या कुणाकडे आहे? मुंबईच्या एअरपोर्टचं टेंडर कुणाकडे आहे? अदानी पोर्ट. अदानी यांच्याकडे आहे. हा, अदानी यांच्याकडे. अदानी पोर्ट कंपनी नाही, ते अदानी एंटरटेनमेंट यांच्याकडे ते आलेलं आहे. बाकी जण कॅमेरे चालू करा. मला वाटतं काही जण ऐकत नाहीये, तर कॅमेरे चालू करा बाकी सर्वांनी. कारण आपण इतका महत्वाचा विषय शिकवतोय की तुमच्या आसपासच्या जर कॉन्ट्रॅक्टरला जर तुम्ही कधी विचारलं की टेंडरिंग काय असतं तर तो तुम्हाला व्यक्ती सांगत नाही. आणि ऑलरेडी आपल्या या आपण पूर्णपणे इंट्रोडक्शन प्रोसेसमध्ये आपण तुम्हाला पूर्णपणे शिकवतोय. त्यामुळे सर्वांनी आवश्यकरित्या पूर्णपणे विषय समजावून घ्यायचा आहे. प्रश्नाची उत्तर तर द्यायलाच पाहिजे, कारण एका कॉन्ट्रॅक्टरला प्रश्नाची उत्तर कळायला पण पाहिजे आणि उत्तर तुम्ही देता पण आली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर बनायचं म्हणजे एवढं काही सोपा विषय नाहीये. मग त्यासाठी आपल्याला पूर्णपणे छोट्या मोठ्या गोष्टी तिथे समजणं खूपच गरजेचे आहे. तर अदानी यांच्याकडे आहे, म्हणजे तिथे काय आहे की 50% शेअर पूर्णपणे गव्हर्नमेंटचे तिथे असतात. त्यानंतर महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, नगर परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभा संचलित संस्था, मंडळ, महामंडळ, प्राधिकरण, सोसायटी संस्था, तर या जेवढ्या काही सहकारी संस्था असतील तर त्या शासनाचा जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप असेल तर अशा ठिकाणी पूर्णपणे ई टेंडरिंग प्रक्रिया ही राबवली तिथे जाते. आता शिर्डी साईबाबा संस्थान असेल, तुळजापूरचं संस्थान असेल, की इथे शासन पूर्णपणे कार्य करतं, की तिथे डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे पूर्णपणे त्यांच्या अध्यक्षतेखाली तिथे पूर्णपणे प्रोक्युरमेंट पर्चेसिंग तिथे चालत असते. मग अशा ठिकाणी ई टेंडरिंगच्या माध्यमातूनच कामे दिली जातात. आता तुम्हाला महत्वाचा विषय इथे समजावून सांगतो की ई टेंडरिंगची कामं दिली जातात एवढं तर आता लक्षात आलेलं आहे. मग ई टेंडरिंगचे किती प्रकार पडतात तर सर्वांनी लिहून घ्या. शासकीय टेंडर्स मध्ये काम करताना ई टेंडरिंगचे आपल्याला इथे 2 प्रकार कळतात आणि ते 2 प्रकार महत्वाचे आहे. पहिला प्रकार आहे ओपन टेंडर आणि दुसरा प्रकार आहे लिमिटेड टेंडर. तर ओपन टेंडर म्हणजे काय? तर ओपन टेंडरला मराठीमध्ये म्हणतात खुली निविदा, की ती सर्वांसाठी ओपन आहे
आणि लिमिटेड टेंडर म्हणजे की ते टेंडर लिमिटेड लोकांसाठी आहे, काही वैयक्तिक काही ठराविकच लोक त्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात, त्या क्षेत्रामध्ये ते डील करतात, अशा टेंडर्सला म्हणतात लिमिटेड टेंडर. ओपन टेंडर म्हणजे सर्वांसाठी ती निविदा खुली आहे, ती प्रोसेसला एनी बिड्स, एनी कॉन्ट्रॅक्टर, एनी सप्लायर्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो, त्या टेंडर्सला म्हणतात ओपन टेंडर. आणि ज्या टेंडर्समध्ये लिमिटेड लोकच पार्टिसिपेट करतात, लिमिटेड लोकांसाठीच ती प्रोसेस असते, त्या टेंडर्सला म्हणतात लिमिटेड टेंडर. मग आता जे तुम्हाला मी अदानीचं उदाहरण दिलं तर ते लिमिटेड मध्ये येतं, कारण अदानीची जी आहे तर अदानी, टाटा या लिमिटेड लोकांना या टेंडरचा तिथे कॉल केला गेला, त्यामुळे त्या टेंडर्सला म्हणतात इथे लिमिटेड टेंडर्स म्हणून तिथे आपण त्यांना इथे म्हणू शकतो. शासनाकडे कित्येक प्रकारची कामं असतात आणि शासनाने, तुम्हाला वाटत असेल की आता मला तर व्यवसाय करायचा आहे, मला माझा व्यवसाय सुरुवात करायचा आहे, पण काय व्यवसाय सुरुवात करू याची मला माहिती नाहीये. मग शासनाने नवीन काय स्कीम आणली की टेंडरिंगकडे जास्तीत जास्त लोकांचा कल वाढला पाहिजे आणि इथून जास्तीत जास्त रोजगार उत्पन्न व्हायला पाहिजे. त्यासाठी शासनाने काय केलं, शासनाने लघु व मध्यम म्हणजे MSMEच्या अंतर्गत जे एंटरप्रेनर येतात, जे व्यावसायिक येतात, त्यांच्यासाठी काही व्यवसाय पण आणलेले आहे आणि त्या व्यवसायाला जे लोक शून्य आहे तर त्यांना त्या व्यवसायामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी फर्स्ट प्रेफरन्स तिथे दिला गेलेला आहे. तुम्ही डेस्कटॉपला बघा, मी आता तुम्हाला PPT शेअर केलेली आहे की शासनाने ज्या व्यक्तीकडे आता रोजगार करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी त्यांच्याकडे काही अपॉर्च्युनिटी नाहीये, मग त्यांनी व्यवसाय करण्यासाठी त्यांना शासनाने काही 285 असे काही व्यवसाय राखीव ठेवलेले की ते फक्त MSME मध्ये जे लोक आता व्यवसाय करू इच्छिता, जे वुमन एंटरप्रेनरला वाटते की नाही मी माझ्या बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करेल, मी माझ्या प्रोप्रायटरशिपच्या माध्यमातून करेल, मी माझ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय करेल, तर त्यांच्यासाठी काही व्यवसाय तिथे निवडून ठेवलेले की त्या व्यवसायामध्ये जर तुम्ही काम केलं किंवा काम करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तिथून सुद्धा तुम्हाला नक्कीच 100% गॅरंटेड तुम्हाला तिथून टेंडर मिळू शकता. विशेष म्हणजे या टेंडरसाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरायची गरज नाही. तुम्ही MSMEच्या अंडरमध्ये जर तुमचे व्यवसाय असेल तर 2 कोटी ते 3 कोटी पर्यंतचे टेंडर्स तुम्ही 1 रुपया न भरता सुद्धा घेऊ शकता. तर ही चांगली सबसिडी आपल्याला शासनाकडनं मिळते. आता तुम्हाला एक एक करून व्यवसाय पण दिसत असतील, डेस्कटॉपला बघा, ज्यामध्ये तुम्हाला या पद्धतीचे बॉयलर्स असतील, CID जॉईंट्स असतील, त्यानंतर ॲल्युमिनियमचे बॉक्सेस असतील, कोरोगेटेड बॉक्स असतील, फायर हायड्रंट असेल, कॅन्स असतील, MS चे क्रेन असतील, मेटल बॅजेस असतील, डिस्पोजेबल पेपर ग्लास असतील, असे कित्येक प्रकारचे आयटम जे आहे या पद्धतीचे प्लांट चालू करून तुम्ही शासनाला सप्लाय करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला इथे पूर्णपणे तिथे फर्स्ट प्रेफरन्स टेंडरिंग मध्ये दिला गेलेला आहे. सर्वांना प्रॉडक्ट लिस्ट बघून घ्या, यापैकी तुम्हाला आता लक्षात येईल की इथून सुद्धा आपण डील करू शकतो. तर अशा पद्धतीच्या नेचर ऑफ बिझनेस मध्ये काम करून तुम्ही तुमच्या बिझनेसला इथे गव्हर्नमेंट मध्ये रजिस्टर्ड करू शकता. डेअरी इक्विपमेंट आहे, मिल्क कॅन आहे, डस्टर कॉटन, डस्टबिन म्हणजे कचरा कुंड्या, इमर्जन्सी लॅम्प, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन, काही फिटिंगचे काही वस्तू आहे, फोल्डर्स आहे, त्यानंतर फ्रेंच पॉलिश आहे, ग्लू आहे, गॅस मेटल आहे, हँड ग्लोव्ज आहे, हँड प्रेस आहे, हेवर स्नॅक्स असेल, लेदरचे काही प्रॉडक्ट्स असतील, तर कित्येक प्रॉडक्टची अपॉर्च्युनिटी शासनाने आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. फक्त तुम्हाला टेंडरिंगची प्रक्रिया शिकून टेंडरिंगच्या माध्यमातून अशा बिझनेसला आपण आपल्या प्रोफाईलला कसं ऍड करू शकू हे पूर्ण प्रोसेस तुम्हाला तिथे शिकायची. मशीनचे स्क्रू पासून मी तुम्हाला सर्व पॉइंट्स तुम्हाला तिथे दाखवतोय की अशा पद्धतीने टेंडरिंग मध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाला करिअर करू शकता. बरेच आता पार्टिसिपेंट मध्ये वुमन एंटरप्रेनर पण दिसतात, मग त्यांनी काय करायला पाहिजे टेंडरिंग मध्ये, त्यांना काय अपॉर्च्युनिटी आहे. जर तुमचा बचत गट आहे किंवा तुमची प्रोप्रायटरशिप फर्म आहे तर तुमच्या फर्म मध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्हाला आता ज्या गोष्टी तुम्हाला डेस्कटॉपला तुमच्या दिसत असतील, कडधान्य असेल, एखाद्या वसतिगृहाला किराणा माल पुरवायचा असेल, दूध, अंडी, केळी, मटण, भाजीपाला जर पुरवायचा असेल, तुमची बचत गट असेल, तुम्हाला महिला एंटरप्रेनर म्हणून तुम्हाला अशा पद्धतीचं काही काम करायचं असेल, तुम्हाला एखाद्या आदिवासी जे काही आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील, त्या वसतिगृहाला तुम्ही कॅन्टीन मधून पुरवू शकता, कॅन्टीनचं साहित्य पूर्णपणे पुरवू शकता. इथे तुम्ही बघा अंडी, दूध, केळी, त्यानंतर अजून तुम्हाला काही प्रॉडक्ट्स दाखवतोय, अंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण, टूथपेस्ट, ब्रश, तेल, फिनाईल, भांडी धुण्याचा साबण, नेल कटर, त्यानंतर कपड्याचे काही साहित्य आहे, त्यांना गणवेश असतील, टॉवेल असतील, स्लीपर असतील, शिलाई मशीन असतील, रेनकोट असतील, खडू, नकाशे, हजेरी पुस्तक,
तर अशा पद्धतीचे साहित्य विकून तुम्ही 30-30, 40-40 लाख रुपयाची कामं तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कामं निघत असतात आणि तुम्हाला सुद्धा याच्यामधून करिअर करण्याची संधी ई टेंडरिंगच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारायचे टेंडरिंगवर. सर याच्यासाठी लागणारा सुरुवातीच्या काळामध्ये काही आर्थिक आपल्याला निवेश करावा लागतो. समजा 40 लाखाचं टेंडर आहे, आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं घ्यायचं आहे, तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल इनिशियली 50% तरी, 20 लाख रुपये तरी. तर त्या प्रकारचं आपण कसं ते आर्थिक कसं भांडवल आपण उभारायचं? तुम्ही 30 लाख रुपयाचं काम फक्त 2 लाख रुपयामधून करू शकता आणि ऑलरेडी आमच्याकडनं जेवढ्या लोकांनी ट्रेनिंग घेतलं त्यांच्यासोबत आम्ही ते शक्य सुद्धा करून दाखवलेलं आहे की या पद्धतीचे कामही करता येतात. त्यासाठी तुम्हाला टेंडरिंग पूर्णपणे शिकून घ्यावी लागेल. टेंडरिंग म्हणजे इतकी खास प्रोसेस आहे, तुम्ही घरी बसून महाराष्ट्रातलं कुठलंही टेंडर भरू शकता. तुम्हाला प्रॉपर त्या जिल्ह्यामध्ये जाण्याची गरज नाही. ऍक्च्युअल मी तुम्हाला माझं जास्त इंट्रोडक्शन दिलं नाही, म्हणलं आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा सर्वांना प्रयत्न करू. पण तुमच्या माहिती करता माझा 15 कोटी रुपयांचा टर्नओव्हर आहे आणि 650 पेक्षा जास्त वर्क ऑर्डर सध्या माझ्या नावावर आहे आणि कित्येक जिल्ह्यामध्ये मी अजून गेलो सुद्धा नाही, तरी सुद्धा त्या जिल्ह्याचा माझ्याकडे 1-1 ते 2-2 वर्षापासून सप्लाय सध्या सुद्धा सुरू आहे. फक्त मी काय केलं, मी ई टेंडरिंगचा पूर्णपणे ई टेंडरची साथ घेऊन इतक्या लांबचा टप्पा पूर्णपणे त्याच्यामधून पार करू शकलो. मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण वेंडर आहे. मी गुजरात, जम्मू काश्मीर, चेन्नई, त्यानंतर मदुराई या राज्याला सुद्धा मी अजून सुद्धा सप्लाय करतोय. तर हे कसं शक्य आहे की ई टेंडरिंग टेक्नॉलॉजी, जेम पोर्टल, त्यानंतर शासनाच्या जे काही प्रत्येक स्कीम्स असतात त्या स्कीमचा मी अभ्यास केलेला आहे. आणि बाकीच्यांचं तू उदाहरण जाऊ द्या, 1 कोटी रुपयाचं काम मी फक्त 4 लाख रुपयामध्ये सुद्धा करून दाखवण्याची किमया मी स्वतः साधलेली आहे. तर हे शक्य आहे. अशक्य या दुनियेमध्ये काहीही नाहीये. फक्त तुम्हाला नॉलेज धरूनच मार्केटमध्ये प्रेझेंट व्हावं लागेल. तुमच्याकडे जर प्रॉपर नॉलेज नसेल तर तुम्ही लॉंग टर्म जाऊ शकणार नाही. त्यामुळे ई टेंडरिंग हा खूप महत्वाचा विषय आहे. इथे तुम्हाला शिक्षणाची गरज नाही, तुम्हाला तुमच्याकडे कुठली डिग्री असण्याची गरज नाहीये. तुम्हाला काहीही नसलं तरी तुम्ही टेंडरिंग मध्ये करिअर करू शकता. आणि आता जे तुम्हाला कामं दाखवतोय तर तुम्ही तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती, मी गॅरंटी घेऊ शकतो तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती ते काम करू शकतो. तुम्हाला काही करण्याची गरज नाही, फक्त ई टेंडरिंग पूर्णपणे समजून घेण्याची गरज आहे. आता तर तुम्हाला तर आश्चर्य वाटत असेल की 30 लाख रुपयाचं काम 3 लाख रुपयात कसं होईल. हे तर अशक्य आहे, पण टेंडरिंग मध्ये सर्व गोष्टी शक्य आहे. एक तर गोष्ट मी तुम्हाला आता सांगितली की 3 कोटीच्या कामासाठी तुम्हाला 1 रुपया भरण्याची गरज नाहीये. ऑलरेडी हेच सर्वात मोठं आश्चर्य आहे की 3 कोटीचं काम आहे आणि त्याच्यासाठी 1 रुपया भरण्याची गरज नाही. म्हणजे नेमकं हे काय आहे? तर हे सुद्धा शासनाने तुम्हाला पूर्णपणे इथे स्कीम दिलेली आहे. शासनाची स्कीम देण्याचं कारण असं आहे की ई टेंडरिंग मध्ये ही जी गोष्ट आहे ती आतापर्यंत अद्याप बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यामुळे शासनाने सुद्धा, आणि शासन प्रत्येक लोकांना रोजगार देऊ शकत नाही. तुम्ही कितीही शासनाला भांडलात की मला जॉब द्या, मला नोकरी द्या, मला हे करा, मला ते करा, पण वैयक्तिक शासन प्रत्येक लोकांना नोकरी कुठलंही शासन देऊ शकत नाही. केंद्र शासन असो, राज्य शासन असो, आतापर्यंतचं सरकार असो किंवा याच्या पुढे येणारं सरकार असो, प्रत्येक व्यक्तीला रोजगार देणं पॉसिबल नाहीये. पण त्यासाठी पाठिंबा देणं हा गरजेचा आहे. त्यामुळे शासनाने ई टेंडरिंगच्या माध्यमातून नवीन गोष्टी काढलेल्या आहे की त्या गोष्टी जर आपण अवेअर केल्या तर तिथून आपल्याला टेंडरिंगच्या माध्यमातून आपलं करिअर नक्कीच तिथून करता येतं. कोणाचा अजून काही प्रश्न? सुरुवातीला आपण म्हणजे कुठून सुरुवात करायची, म्हणजे कोणतं टेंडर आपण सुरुवातीला भरायचं? ओके, ई टेंडरिंग करण्यासाठी आपल्याला काही रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट लागत असतात. ते बेसिक डॉक्युमेंट्स आहे. आणि नॉर्मली ई टेंडरिंग मध्ये येण्यासाठी तुम्हाला काही 2-3 लाख रुपये किंवा हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाहीये. ई टेंडरिंग साठी फक्त तुम्हाला 1-2-2.5 हजार रुपयाच्या आत खर्च येतो. त्या खर्चामध्ये तुम्ही टेंडरिंग मध्ये तुमच्या बिझनेसला सुरुवात करू शकता. अगोदर 5,000 पासून सुरुवात करा, 10,000 पासून सुरुवात करा, 20,000 पासून सुरुवात करा. जसे जसे तुम्हाला ऑर्डर मिळत जातील त्या त्या ऑर्डर पासून तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला यासाठी पर्सनली वेगळं काही एज्युकेशन असण्याची बिलकुल गरज नाही. फक्त तुम्हाला टेंडर प्रोसेस समजावून घ्यावी लागेल की टेंडर ऑनलाईन कसं बीड होतं, आपल्याला शासनाचं काम जर बघायचं असेल तर कुठल्या वेबसाईटवर बघावं लागतं, ते कामाला कसं डाउनलोड करायचं, कसं क्वालिफाय करायचं, ह्या गोष्टी तिथे आपल्याला समजणं खूपच गरजेचं आहे. पण यासाठी सर्वात अगोदर क्लिअर करतो की शिक्षणाची तर बिलकुल अट नाहीये. तुम्ही बेरोजगार असाल किंवा तुमच्याकडे काय शिक्षण आहे आता मला माहित नाही, कारण आपल्या सर्वांची आज पहिली भेट आहे.
त्यामुळे शिक्षणाची तर बिलकुल इथे गरज नाहीये. तुम्ही इझिली त्याच्यामधून सुद्धा तुमचं करिअर इथून घडवू शकता. ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे ई टेंडरिंगच्या माध्यमातून करिअर करण्याची. कुणाला अजून काही विचारायचंय? कुणाला काही विचारायचंय अजून? बाकी जणांनी कोणी कॅमेरे चालू केले नाही त्यामुळे काही लक्षात येत नाहीये. बाकी जण कॅमेरे चालू करा. जोपर्यंत नवीन एंटरप्रेनरचा बघता येणार नाही तर कसं ठरवू की त्यांना बिझनेस काय देऊ. ऑलरेडी माझ्याकडे खूप प्रकारचा बिझनेस आहे आणि ऑलरेडी माझं चॅनल या क्षेत्रामध्ये खूप काम करतंय. सर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी शेअर करा ना. येस येस म्हणजे आम्हाला कधी अडचण आली तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करूया. येस 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 सर्वांना एक सांगू इच्छितो, 1-2 मिनिटं सर्वांनी आपले कॅमेरे चालू करा, कारण प्रॉपर कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं आहे. की आतापर्यंत 350 सहकारी बेरोजगारांच्या संस्था आमच्या माध्यमातून ओपन झालेल्या आहे. विशेष म्हणजे संस्था ओपन करणं आमचा काही धंदा नाहीये, पण या संस्था ओपन झाल्यानंतर त्या व्यक्तीने 3 महिन्याच्या आतमध्ये आम्ही 70 लोकांना शासकीय टेंडर घेण्यासाठी मदत केलेली आहे. आम्ही पूर्णपणे 70 सहकारी संस्थांना बेरोजगारांच्या त्यांना शासकीय टेंडर घेण्यास मदत केली. विशेष म्हणजे त्यांचं एज्युकेशन जर तुम्ही बघितलं तर त्यांना काही जणांना सही सुद्धा मारता येत नाही, पण ई टेंडर प्रक्रिया ई टेंडर प्रोसेस पूर्णपणे समजल्यामुळे त्यांना लगेच ओपन मार्केटमध्ये काम करता आलं. शालेय पोषण आहारचे टेंडर असतात, त्यांना काय लागतं? शालेय पोषण आहार म्हणजे काही विशेष काही करण्याची गरज नाहीये. तुम्ही आपण जे रोज घरी खातो तेच त्यांना द्यायचं होतं. फक्त काय त्यांना द्यायचं होतं? गव्हाची सुगडी, त्यानंतर त्यांना राजगिरा लाडू वगैरे हे बनवून द्यायचं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या कामाची किंमत किती होती. त्या कामाची किंमत आहे 85 लाख रुपये. 85 लाख रुपयाचं टेंडर्स आपण घेऊ शकतो. विशेष म्हणजे तुम्हाला अनुभवाची गरज नाहीये. आमचे एक मित्र आहे, त्यांचं पण तुम्हाला उदाहरण देतो. तो तर काहीच करत नाही, त्यांना काहीही समजत नाही. मी त्यांना नदी कधी ना मला भेटतात तर मी सांगतो तुम्हाला काहीच कळत नाही आणि तेही हसत असतो. पण ऍक्च्युअल तो व्यक्ती कोण आहे? तो व्यक्ती सेंट्रल गव्हर्नमेंटचा वेंडर आहे. आणि आज तुम्हाला आश्चर्य होईल की गवत, जे गवत आपण बघतो जनावरं गुरंढोरं खातात, त्या गवताचं औरंगाबाद येथील 85 लाख रुपयाचं टेंडर त्या व्यक्तीच्या आजही नावावर आहे. एज्युकेशनची गरज नाही, त्याच्याकडे शेती होती. ते म्हणे शेतीमध्ये आम्ही मक्का वगैरे पेरतो. तर सर असं काहीतरी सांगा म्हणे की मला ते मक्का म्हणे आमची पूर्ण रानडुक्कर मक्का खाऊन घेतात आणि मक्का तर खातातच पण ते घरी आणल्यानंतर ते कोणी मार्केटमध्ये विकल्या सुद्धा जात नाही. असं काहीतरी काम द्या. मग नंतर 3 ते 4-5 महिन्यानंतर माझ्याकडे असं एक काम आलं की एका ठिकाणी औरंगाबादमध्ये जर कधी तुम्ही आलात तिथे वळू आहे. वळू माहिती असेल सगळ्यांना. तर ते वळूचं संगोपन केंद्र आहे. तर त्या वळूच्या संगोपन केंद्रासाठी त्यांना लुसनची घास पाहिजे होती. लुसन घास म्हणजे गवत पाहिजे होतं. तर त्या गवताचं टेंडरचं आम्ही स्वतः त्याला काम करून दिलं आणि 2 वर्षापासून तो व्यक्ती त्याच्यामध्ये काम करतोय. आज 85 लाख रुपयाचं काम तो करतोय. तर तो आता त्याचं म्हणणं असं आहे की त्यांनी मक्का पूर्णपणे पेरणं बंद करून टाकली आणि आज फक्त अक्षरशः तो गवत पेरतो आणि त्या गवतावर तो म्हणतो मला काय करायचं मक्का वगैरे. तो आज गवत पेरून ते 85 लाख रुपये त्याच्यामधून कमवतो. आणि अजून ऑलरेडी आमच्या नवीन टेंडरचं काम चालू आहे की औरंगाबादमध्ये सिद्धार्थ गार्डन मधले जे काही प्राणी संग्रहालय आहे तर त्या प्राणी संग्रहालयाला मीठ पुरवणं, मीठ म्हणजे मटण पुरवण्याचं टेंडरचं काम सध्या आमच्या माध्यमातून तिथे सध्या चालू आहे. तर अशा पद्धतीचे विविध कामं येत असतात. तर आपण नवीन टेक्नॉलॉजी शिकणं खूपच गरजेची आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजी शिकलात तर तुम्हाला टेंडरमध्ये खूप करिअर करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. तुमच्याकडे फायनान्स असेल नसेल तरी चालेल, तुम्हाला तिथून सुद्धा तुम्हाला तुमची सुरुवात लगेच करता येते. येथे फायनान्सची बिलकुल गरज नाहीये. प्रत्येक जणांनी व्यवसायासाठी फिट करून टाकलेले डोक्यामध्ये की व्यवसाय करायचा आहे म्हणजे फायनान्सच लागेल, पण असं काही नाहीये. टेंडरिंग मध्ये फायनान्सची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं काम तिथे करू शकता. तुमच्या डेस्कटॉपला मी आता काही रजिस्ट्रेशन मांडतोय तर यापैकी ऑलरेडी 10-20% सुद्धा कमी पैसे लागतात. ऑलरेडी प्रोप्रायटरशिप मध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर माझा एक व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबला तुम्ही जर बघितला
तर 21 रुपयामध्ये तुम्ही करू शकता. फक्त 21 रुपयामध्ये लोक पान टपरीमध्ये इकडे तिकडे कुठेतरी पैसे घालतात तेवढे, पण 21 रुपयामध्ये जर तुमच्या व्यवसायाला जर तुम्हाला सुरुवात करता येत असेल, तुमचा व्यवसाय जर तिथून बूस्ट होत असेल, तर किती चांगली अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक वेळेस पैसा लागत नाही, पण तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असणं खूपच गरजेचे आहे. तर ई टेंडरिंगच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं करिअर करण्याची संधी MCDच्या माध्यमातून तुम्हाला आलेली आहे. ऑलरेडी ई टेंडरिंगचा जो पार्ट आहे तो मी सर्वांना आवश्यक सांगू इच्छितो की हा पार्ट ऑलरेडी 8 दिवसाचा आहे. काही जणांना वाटत असेल की टेंडरिंग लगेच मला आजच अर्धा एक तास शिकायचं आहे. ज्या शिक्षणासाठी 8 दिवस पूर्णपणे घालावे लागतात, कारण आता रत्नागिरी आणि ठाण्याचा प्रोग्राम झाला, माझा ऑलरेडी 8 दिवस आमचं ट्रेनिंग झालं, तरी त्या लोकांना अजून काही गोष्टी विचारायच्या होत्या, कारण ई टेंडरिंग हा खूप मोठा विषय आहे. त्यामुळे टेंडरिंग मध्ये करिअर करण्याची तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी ई टेंडरिंगच्या माध्यमातून येते. तुम्हाला दुकान टाकण्याची गरज नाही, तुम्हाला गोडाऊन टाकण्याची गरज नाहीये, तुमच्याकडे कमी फायनान्स असाल तरी चालेल. त्यानंतर वुमन एंटरप्रेनर जर तुम्ही असाल, तुम्ही जर एखाद्या महिला उद्योजक असाल, तर महिला उद्योजकांसाठी प्रत्येक शासनाचे टेंडर्स आहे की ते फक्त महिलांनाच मिळतात, आणि त्यांना 5 कोटी रुपयांचे टेंडर भरण्यासाठी महिलांना सांगू इच्छितो की तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरण्याची गरज नाहीये. सर्व टेंडरला शासनाने EMD आणि टेंडर फी पूर्णपणे माफ केलेली आहे. कारण माफ यासाठी केलेली आहे कारण महिलांना काय आहे की महिलांना उद्योग करायचा आहे. मला माहिती आहे की प्रत्येक महिलांना वाटतं की मी उद्योजक व्हायला पाहिजे, मला उद्योग करायचा आहे, पण ऍक्च्युअल उद्योगाची सुरुवात कुठून करायची आहे महिलांना सांगता येत नाही, माहिती होती. तर ही टेंडरिंग जर आपण प्रॉपर शिकलो, प्रॉपर जर आपण त्याच्यामधले जर पूर्णपणे डाऊट जर समजून घेतले, तर तुमच्या असं लक्षात येईल की महिलांसाठी कित्येक प्रकारचे टेंडर्स हे शासनाने राखीव ठेवलेले आहे. पण दुर्दैव असं आहे की महिला त्या टेंडर्सकडे वळत नाही आणि त्या पद्धतीची कामं त्यांना मिळत नाही. त्याचं कारणच असं आहे की टेंडरिंग हे तुम्हाला पूर्णपणे यायला पाहिजे, तुम्हाला पूर्णपणे त्या गोष्टी तुम्ही शिकायला पाहिजे. त्यानंतर टेंडरिंग मध्ये नक्कीच तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं करिअर करता येईल. टेंडरिंगचं अजून एक दुर्दैव जर सांगायचं म्हणले तर तुमच्या समोर आता एक टेंडर मी दिसते तुमच्यासमोर. हे टेंडर होतं की एका ग्रामपंचायत मध्ये त्यांना एक पाण्याची टाकी बांधायची होती. मला वाटतं कित्येक जण तुम्ही विदर्भामधूनच आहात, तर तुमच्या विदर्भाचंच टेंडर आहे बहुतेक. तर त्यामध्ये त्यांना पाण्याची टाकी त्यांना तिथे बांधायची होती, तर त्यांनी एक टेंडर काढलं. मग टेंडरचा एक रूल असतो की जोपर्यंत 3 टेंडर येत नाही तोपर्यंत टेंडरची प्रक्रिया पूर्णपणे कधी पूर्ण होत नाही. त्यांनी एक वेळेस टेंडर काढलं, कोणी भरलं नाही. त्या दुसऱ्या वेळेस टेंडर काढलं तरीही कोणी भरलं नाही. तिसऱ्या वेळेस टेंडर काढलं तरीही कोणी भरलं नाही. कारण काय की टेंडर बद्दल माहितीच नाही तर भरणार का. आणि डॉक्युमेंट लागत होते फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि करंट अकाउंट, जे की मला वाटतं तुमच्या सगळ्यांकडे ते नॉर्मली असेल सुद्धा. तर या 3 डॉक्युमेंट मध्ये 15 लाख रुपयाचं काम होतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की शासनाने 14 वेळेस ते टेंडर काढलं. ऑलरेडी 1-2 वेळेस मी तुम्हाला दाखवतोय, एक तर तुम्हाला आता नोटीस दिसते, दुसरी नोटीस मी तुम्हाला दाखवतोय की इथेही तुम्ही बघा की इथेही त्यांनी कोणीच टेंडर भरलं नाही. त्यांनी तिसरी वेळ काढली. तिसरी वेळ काढल्यानंतर त्यांनी अजून 4थी वेळ काढली, पण प्राप्त टेंडर हे फक्त 0च आहे. कारण ते टेंडर कोणी भरलंच नाही, कुणाला माहितीच नाही की टेंडर कशी प्रक्रिया राबवतात आणि कशा पद्धतीने टेंडर भरतात. आपण कित्येक जण बघितले असेल, सगळेजण कारण सांगण्यात खूप पटाईत असतात की ते म्हणतात की कोरोनामुळे कामच नाहीये. ऍक्च्युअल टेंडरिंग मध्ये इतकं काम आहे की तुम्हाला दुसरीकडे कुठे काम करण्याची किंवा काम बघण्याची तुम्हाला गरजच नाहीये. ऑलरेडी या वेबसाईटला कित्येक टेंडर्स तुम्हाला तिथे बघायला मिळतात. मग काय झालं, इथं 4थ्या वेळेस टेंडर आलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या ग्रामपंचायत मध्ये ती पाण्याची टाकी बांधायची होती आणि काही रोडचं आणि इलेक्ट्रिकलचं काम होतं, तर तिथे ते काम कोणी भरलंच नसल्यामुळे शासनाने ते कामच बंद करून टाकलं. म्हणजे ज्या ग्रामपंचायत मध्ये पाण्याच्या टाक्याची गरज होती, ज्या ग्रामपंचायत मध्ये लाईटची गरज होती, ज्या ग्रामपंचायत मध्ये CCTVची गरज होती, ज्या ग्रामपंचायत मध्ये पेंटिंगची गरज होती, पण तिथे त्यांना कोणी माणूसच भेटला नाही ते काम करण्यासाठी, आणि ते टेंडर त्यांना पूर्णपणे रद्द करावं लागलं आणि ते काम पूर्णपणे त्यांना बंद करावं लागलं. तर अशा पद्धतीचे कित्येक गावामध्ये, कित्येक तालुक्यामध्ये अशाच पद्धतीची कंडिशन सध्या आलेली आहे. तर त्याची कंडिशन येण्याचं कारण काय आहे की प्रॉपर लोकांना अवेअर नाहीये टेंडर बद्दल. टेंडर म्हणल्यानंतर त्यांच्या लगेच डोक्यातून तो विषय समजतच नाही, त्यांच्या डोक्याच्या बाहेर तो विषय जातो. तर तुम्ही सर्वांनी नक्कीच टेंडरला अप्रोच होण्याचा प्रयत्न मला तरी वाटतं तुम्ही करायला पाहिजे. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर, माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, शिया इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. मी डिझाईनचे कामं करतो, जसं ऑटोमोटिव्ह रिलेटेड काही सॉफ्टवेअरचे असतात, कारचे मॉडेलिंगचे वगैरे कामं करतो. ओके.
पण मला आता दुसरं असं म्हणजे तिथं आता जास्त स्कोप म्हणजे माझ्याकडे येत नसल्यामुळे काम 1-2 क्लायंट आहेत, पण क्लायंट काही वाढत नाही सध्या. तर माझा विचार आहे की आपण तुम्ही जे सांगितले सिव्हिल वर्कचे काही वर्क आहेत, जसे पाईपलाईनचे आहेत किंवा घर बांधण्याचे असतील, पाण्याच्या नाही, टाक्याचे असतील. तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका. तुमच्यासाठी आता तुमची प्रायव्हेट लिमिटेड आहे म्हणून तुम्हाला माझ्याकडनं एक मदत मी करू शकतो, कारण ती ऑलरेडी सांगा. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवाल्याला मिळते. तुम्हाला असा एक बिझनेस देतो की तुम्हाला प्रत्येक वर्क ऑर्डर मध्ये लोन सुद्धा मिळेल आणि तुम्हाला कन्फर्म एक बिझनेस देतो की ज्यामध्ये बरं. तुम्ही ऑर्डर तुम्हाला एवढ्या मिळतील की तुम्ही काम करून परेशान होणार. अशा पद्धतीचे बरं सर, ऑर्डर्स, असे टेंडर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. बरं. नाही, फक्त तुम्हाला टेंडर प्रक्रिया पूर्णपणे समजून घ्यावी लागेल. आणि तुम्हाला आज अजून एक नक्की. विषय सांगतो मी, तो विषय तुम्ही लिहून घ्या अगोदर. बरं लिहून घेतो. तुम्ही स्टार्टअप इंडियाचा अभ्यास करून घ्या. आणि जर तुम्हाला स्टार्टअप इंडियाची डिटेल जर करतो. माहिती पाहिजे असेल तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्टार्टअप इंडियाची डिटेल मध्ये माहिती मी सांगितलेली आहे. ती नक्की आवश्यक नक्की माहिती करतो आणि स्टार्टअप खूप इंडिया. गरजेची तुम्हाला आहे. ती आवश्यक माहिती घ्या तुम्ही. नक्की घेतो स्टार्टअप इंडियाचं करतो. कुणाला काही विचारायचंय? हॅलो सर, हा बोला. हे ऑफलाईन आहे का ऑनलाईनच अटेंड करता येईल? हा पूर्ण प्रोग्राम आपण ऑनलाईन ठेवतोय, कारण आता कोरोना पॅन्डेमिक मुळे तुम्हाला माहिती आहे आता सर्व, त्यामुळे आपण ऑनलाईनच. आणि ऑलरेडी माझा अमरावतीचा हा 5वा ते 6वा सेमिनार आहे आणि ऑलरेडी टेंडरिंगच्या बॅच मध्ये खूप जण इंटरेस्ट घेत आहे. पण ते लोक इंटरेस्ट का घेत आहे की आता जॉब कित्येक जणांना जॉबवरून काढून टाकलं, कित्येक जणांना आत्ताशी आठवण आली की मी व्यवसाय करायला पाहिजे. ते आता जागी झालेले सर्व व्यावसायिक आहे. पण दुर्दैव असं वाटतं की प्रत्येकांना प्रश्न विचारतो ते कोणी बोलत नाही. एक व्यावसायिक कोण असतो सर्वजण लक्षात घ्या. आज या माध्यमातून सर्वांना समजावून सांगतो. ज्याला मरेपर्यंत प्रश्न राहतात का, मरेपर्यंत म्हणतोय मी, मेल्यानंतर त्याच्या डोक्यात टेन्शन असतं की माझ्या गोडाऊनचं काय होईल, तर तो असतो खरा व्यावसायिक. आणि आयुष्यात ज्या व्यक्तीला कधी प्रश्नच पडले नाही, तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तो व्यक्तीला तुम्ही काहीही करा, तो कधीच व्यावसायिक बनू शकत नाही. ज्याला पक्क व्यावसायिक बनायचं आहे त्याला शेवटपर्यंत प्रश्नच पडले पाहिजे, कारण तो गोंधळलेला असतो. व्यावसायिक हा गोंधळलेला राहतो. आपण आपल्याबद्दल कधी गोंधळलोच नाही, प्रश्नच पडले नाही. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सर्वांनी तर टाकलं चॅट बॉक्स मध्ये, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचंय, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे. पण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला जर तुम्ही तुमच्या आसपास एखाद्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला जर कधी भेटलात तर मग तुमच्या लक्षात येईल की गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी आपल्याकडे सुद्धा काही स्किल पाहिजे. स्किल, मला माहिती आहे की प्रत्येकाकडे स्किल नसते, पण स्किल मिळवण्यासाठी तर काही तर करावंच लागेल. स्वतःला जर मार्केटमध्ये खंबीर उभं राहायचं असेल, तुम्ही टेंडरिंग केली नाही केली तर गव्हर्नमेंटचे कुठं काम बंद पडणार नाहीये. गव्हर्नमेंटचं काम तसंच चालू राहणार आहे, पण कुणी नाही केलं तर ते करणारच आहे, टेंडरिंग शिकणारच आहे. कारण टेंडर प्रक्रिया सर्व डिपार्टमेंटसाठी गव्हर्नमेंटनी लागू केलेली आहे. कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये डायरेक्टली काम दिल्या जात नाही, ते टेंडरिंगच्या माध्यमातूनच दिल्या जातात. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की माझ्या माणसाला काम द्यायला पाहिजे मी, किंवा माझ्या माणसाला काम द्या, तर ते बिलकुल शक्य नाहीये. त्यांना टेंडर प्रोसेस मध्येच काम करावं लागेल. त्याचं एक उदाहरण तुमच्या समोर मी आता एक दाखवतोय, कदाचित तुम्हाला आता एक दाखवलं होतं मी. मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार. मग ते कुणालाही देऊ शकत होते ना, पण ग्लोबल टेंडर का काढलं? पण आपण आतापर्यंत शिकलोच नाही. आपल्याला वाटलं काय गरज आहे, आपल्याला आपला जॉब बरा आहे. पण कंपनीनं ज्यावेळेस काही जणांना आउट केलं त्यांना लक्षात आलं की नाही, आता कंपनी सारखंच कुठेतरी काम आपण करायला पाहिजे. म्हणजे मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय आजच्या याच्यामधून की व्यावसायिक कोण, ज्याला मरेपर्यंत प्रश्न पडतात तो व्यावसायिक होऊ शकतो. तुमच्यापैकी ज्यांनी प्रश्न विचारले मी गॅरंटी घेतो तुम्ही 100% व्यावसायिक बनणार. चुकीचा प्रश्न विचारा, आडमधडम प्रश्न विचारा, हरकत नाहीये, पण तुम्हाला प्रश्नच पडतो म्हणजे तुम्ही व्यवसाय करण्याची मुळात तुमच्याकडे इच्छा आहे. ती इच्छा तुमच्या प्रश्नामधून प्रकट होते, तो बनू शकतो 100% व्यावसायिक. ज्यांनी मला आज प्रश्न विचारले त्यांनी पूर्ण तुमची जबाबदारी माझ्यावर सोडा. तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनवणं ही माझी जिम्मेदारी आहे, कारण तुम्हाला प्रश्न पडताय, तुम्हाला स्वतःच्या प्रोफाईल बद्दल चिंता पडते. 100% तुम्ही मार्केटमध्ये व्यावसायिक बनू शकता. त्यामुळे प्रत्येकांना एक रिक्वेस्ट करतो की तुमच्यामध्ये प्रश्न येण्यासाठी तुमच्याकडे पूर्णपणे काहीतरी प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे. आणि प्रश्न कुणाला येतात की जो कधी कोणाला फेस आउट करतो.
ज्या व्यक्तींनी आयुष्यात कधी कोणाला फेस आउट केलं नाही त्याला प्रश्न येणारच नाही, कारण तो मार्केट पासून तो व्यक्ती दूर गेलेला असतो. त्यामुळे फेस होण्याचा काही संबंध येतच नाही. बबिता मॅडम, तुम्ही खूप हसताय, मला वाटतं तुम्हालाही काही ना काही प्रश्न येत आहे वाटतं. तर ज्या व्यक्तीला प्रश्न येत आहे तर तो व्यक्ती मार्केटमध्ये टिकेल. त्यामुळे प्रश्न येणं हॅलो खूप गरजेचं आहे. ज्यांना शासकीय ठेकेदार बनायचंय तर तुमच्यामध्ये प्रश्न येऊ द्या. हॅलो हा बोला. एक प्रश्न विचारायचा सर. हा बोला. जे टेंडर्स असतात ते प्रोडक्ट रिलेटेड असतात का सर्व्हिस रिलेटेड पण असतात? प्रॉडक्ट्स असेल, सर्व्हिस असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, प्रत्येक गोष्टीचं टेंडर असतं. साधं ऑफिसमध्ये साफसफाई पासून नवीन ऑफिस बनवण्यापासून त्या ऑफिसचा सर्व कारभार ओके. सांभाळण्यापर्यंतचे टेंडर्स असतात. सर्व्हिस मध्ये म्हणजे नेमकं सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कसे असतात नेमके? तुम्हाला एक मजेदार उदाहरण दाखवतो, म्हणजे उदाहरण सांगतो हा समजा, हा की आता म्हणजे आमच्या औरंगाबादचं एक टेंडर आलेलं आहे की हम्म, जे कोरोना पॅन्डेमिक मुळे जे लोक मृत पावलेले, हम्म, हम्म. तर त्या लोकांना दफन करण्यासाठी टेंडर आहे 55 लाख रुपयाचा ओके ऍज अ सर्व्हिस. अजून तुम्हाला एक सांगतो, म्हणजे ओके. मजेशी ऑलरेडी मी दुसरे पण सांगू शकलो असतो, पण तुमच्या हम्म, हम्म. कल्पनेच्या पलीकडे काय मिळू शकतं टेंडर मध्ये हा मला सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. ओके की ओके ओके टेंडर काही येऊ शकतं, फक्त डोक्यात तुमच्या एक ओके पॅक करा की 10 लाख रुपयाच्या वर जेही काम असेल ते टेंडरच्या माध्यमातूनच येईल. हे याला म्हणतात ई ओके 10 लाख ओके रुपयाच्या वर ओके. काहीही असेल शासनामध्ये, हम्म, हम्म. त्या ओके ची पूर्णपणे प्रोसेस ही टेंडरिंगच्या माध्यमातूनच येईल. डायरेक्टली कुणालाही कुणाच्या ओळखीने, कुणाच्या वशिलाने, कुणाच्या फोनवर शासनाकडे काम दिल्या जात नाही. किती महत्वाचा विषय आहे ओके की जिथे सगळ्यांना येस ट्रान्सपरन्सी आहे. कुठे ट्रान्सपरन्सी आज हो मार्केटमध्ये मला तुम्ही सांगा, तुमच्या आसपास आहे का हम्म, हम्म. ट्रान्सपरन्सी? कुठे? सिलेक्टेड लोकांनाच देतात, बिलकुल नाही. सिलेक्टेड लोकांनाच करतात. पण इथे तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती, जेवढे 33 जण बघताय, तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो. फक्त तुम्हाला टेंडरिंग बरोबर शिकायची आहे. पूर्णपणे टेंडरिंग जर तुम्ही शिकलात, आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमच्यापैकी प्रत्येक जणांनी जर टेंडरिंगचा 6-7 दिवसाचा आपला प्रोग्राम जर अटेंड केला, विशेष म्हणजे त्या प्रोग्रामसाठी किंवा त्या टेंडरिंग मध्ये तुम्हाला शासकीय कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी सगळ्या डॉक्युमेंटची आपण माहिती देतोय, ती माहिती जर प्रॉपर ओके समजावून घेतली तर तुम्हाला दुसऱ्या हम्म, जिल्ह्यात, हम्म. दुसऱ्या तालुक्यात जाण्याची गरजच नाहीये. तुम्हाला तुमच्या एरियातच काम मिळतं. आणि ही किमया आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही साध्य सुद्धा केलेली आहे. तुम्ही जर प्रॉपर जर बघितलं ओके तर ते 100% शक्य आहे. तर त्यामुळे टेंडरिंग ही गोष्ट ओके तुम्हाला शिकावी लागेल. अजून ऑलरेडी जेम पोर्टल ओके पार्ट पण मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे. पण ऑलरेडी तुमच्यापैकी ओके व्यावसायिक कोण असतो ही डेफिनेशन सांगण्यासाठी मी तुम्हाला एवढी गोष्ट समजावून सांगावं लागली. ऑलरेडी ऍक्च्युअल जर तुम्हाला सांगायचं म्हणलं की मी ठाणे, मुंबई, वसई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग की जे मेट्रो सिटीमध्ये जे शहरं येतात, त्या लोकांचा कल पूर्णपणे जॉब सोडून टेंडरिंगकडे ते लोक येत आहे. मग ते लोक ऑलरेडी आपल्यापैकी किती पुढे आहेत, पण त्यांना अजून पुढे जाण्यासाठी ते टेंडरिंगची तिथे साथ घेत आहे. टेंडरिंग समजावून घेण्याचा त्यांचा कल आहे. आणि मी बघतोय, मला इतकं आवडतंय त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी, कारण प्रत्येक लोकांकडे मी बघतोय की प्रश्नाचं पूर्णपणे टाईप वेगळा. किती ऍडव्हान्स प्रश्न आहे त्या लोकांचे, की त्यांचे चालू मार्केटचे प्रश्न आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रश्न जर विचारत गेलात तर तुम्हालाही ते सोपंच होईल. कारण आपली प्रोफाईल बनवण्यासाठी जर मला माझ्या आयुष्यात जर काही करायचं असेल आणि त्यासाठी जर मला एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा असेल तर मी 1000 प्रश्न विचारेल. जसं आपण एखादा बुवाला प्रश्न विचारतो, हात वगैरे दाखवतो की माझ्या आयुष्यात मला काय करायचं आहे, ऍक्च्युअल त्याला ते झेपलेलं असतं म्हणून तो विचारतोय. तशा प्रत्येक व्यावसायिकेकडे, एका तज्ञ व्यक्तीकडे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे, जेणेकरून तुमच्या व्यवसायाची ग्रोथ होईल. माझं म्हणणं नाही की तुम्ही मलाच विचारा, तुम्ही कोणालाही विचारा. तुम्ही आपले प्रदीप सर आहे, त्यांना 1000 प्रश्न विचारा की मला शासनाचं काय मिळेल, मला अनुदान कुठे मिळेल, मला माझं करिअर करण्यासाठी काय मिळेल. तर ऑलरेडी मी तर असं नाही की तुमच्या डोक्यात जाऊन विचारू शकेल की तुमच्या डोक्यात काय चालू आहे. तर प्रत्येक व्यावसायिकाला प्रश्न पडणं खूप गरजेचं आहे. तुमचा प्रश्न पडला, आता एका जणांनी विचारलं माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तर टेंडरिंगकडे मी काय उद्देशाने बघू शकतो हा आहे प्रश्न. पण टेंडरिंगकडे काय बघू शकतो हे मी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही टेंडरिंग मध्ये नक्की या. तुमचा लाखो रुपयाचा टर्नओव्हर करण्याची जिम्मेदारी मी स्वतः घेतोय आणि रेकॉर्डेड सेशन मध्ये सांगतो, कारण ही किमया टेंडरिंग मध्ये आम्ही शक्य कित्येक जणांची करून दाखवलेली आहे. शिक्षणाची अट नाहीये, वयाची अट नाहीये, काहीही नाहीये. टेंडर प्रक्रिया इतकी सोपी आणि सहज आहे. जर शिकलात ना तर ओपन मार्केटमध्ये कॉम्पिटिशन करण्यासाठी तुम्हाला खूप चांगला इंटरेस्ट त्याच्यामधून मिळेल. तर हे आहे प्रश्नाचं एक तुम्हाला सांगण्याचं एक तात्पर्य असं आहे.
सर टेंडर घेण्यासाठी काय आपल्याला म्हणजे सर्टिफिकेट वगैरे कुठले लागतं का आपल्यासाठी गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन? टेंडर घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शॉपॅक लायसन एवढे डॉक्युमेंट असले तरी बेस्ट आहे. तुम्ही टेंडरसाठी शासकीय कॉन्ट्रॅक्टर नक्कीच बनू शकता. ओके, धन्यवाद. आता तुम्हाला अजून एक महत्वाचा विषय सर्वांना समजावून सांगतो. तुम्ही कुणीही जणांनी प्रॉपर सेशन ऐकायला पाहिजे म्हणून मी सर्वांना व्हिडिओ चालू करायला सांगितला. कारण एवढं तळमळीनं सांगण्याचा विषय असा आहे, क्लस्टरचे ज्यांना 5-5 कोटी रुपयांचे प्रोजेक्ट लॉन्च झाले त्या लोकांना टेंडरिंग समजण्यासाठी शासन 10-10, 15-15, 20-20 हजार रुपये खर्च करते. त्यानंतर या सेमिनारला बाहेरच्या ठिकाणी एवढी ऑलरेडी आम्ही इतक्या ठिकाणी सेमिनार घेतो तर कित्येक लोकांना प्रश्न येत आहे आणि मलाच प्रश्न पडला की तुमच्यापैकी लोकांना प्रश्न येत नाही तर नेमकं मी काय सांगणार तुम्हाला. ज्या लोकांना प्रश्नच कधी आयुष्यात उपलब्ध होत नाही तो त्या व्यक्तीला मला कॉन्ट्रॅक्टर बनवताना मला जास्त मेहनत करावी लागेल असं माझी जबाबदारी वाढल्याचं मला वाटलं, म्हणून म्हणलं थोडं दडपण तुम्हाला एक खतखत सांगून तो माझी दडपण थोडी कमी करू. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आम्ही ब्रेवरेज मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहोत. ओके. तर आम्हाला कुठकुठल्या टेंडरचं स्कोप राहू शकते, कुठकुठल्या शासकीय किंवा नॉन गव्हर्नमेंटल राहू शकते? तुम्ही ब्रेवरेज मध्ये काम करताय, तुम्ही निश्चित राहा, तुमच्यासाठी करोडो रुपयांची कामं शासनामध्ये आहे. तुम्हाला त्या रिलेटेड टेंडर पाहिजे असतील तर ते टेंडर सुद्धा तुम्हाला. फक्त मी तुम्हाला एकच सांगतो मूलमंत्र, टेंडरिंग पूर्णपणे शिकून घ्या. तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला लगेच तिथे मिळून जातील. कारण खूप चांगली अपॉर्च्युनिटी आली टेंडरिंग मध्ये. हजारो रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द होत आहे कारण लोक तिथे नाहीये रजिस्टर्ड, त्यामुळे रद्द होत आहे कॉन्ट्रॅक्ट. आता मी तुम्हाला सॅम्पल दाखवतोय. मी काय तुम्हाला 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत नाहीये, मी तुम्हाला आत्ता त्याची गोष्ट सांगतोय की कित्येक कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते कॉन्ट्रॅक्टर मिळाल्यामुळं ते टेंडर्स रद्द होत आहे. तर त्यामुळे टेंडरिंगकडे तुम्ही एक चांगली अपॉर्च्युनिटी बघून त्याच्यामध्ये करिअर करण्यासाठी खूप चांगला वेळ तुमच्याकडे आता आहे. आणि इथूनही सुरुवात केलेली मी नक्कीच सांगू शकतो की ही चांगल्या पद्धतीने तुम्ही सुरुवात केली. आता तुम्हाला हे टेंडर पण फ्लॅश करून दाखवतोय, बघा तुम्ही किती कामं येतात. आणि हे कामं घेण्यासाठी काही तुम्हाला लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाहीये. 500, 1000, 2000, 3000 रुपयामध्ये 20-20 लाख रुपयाच्या कामाला तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. सर एक प्रश्न होता मला. थँक्यू सर. हॅलो. हा बोला. ऍक्च्युली मला एक प्रश्न होता. माझी स्वतःची प्रोप्रायटरी फर्म आहे, तर ज्याच्यामध्ये मी सॅनिटरी नॅपकिन, वेंडिंग मशीन्स, इन्सिनरेटर्स वगैरेचं ट्रेडिंग करते. ओके. तर जर मला हे ई टेंडरिंग करायचं असेल तर मला अजून एक दुसरी नवीन फर्म सुरू करून त्याच्या अंडर हे सगळं करावं लागेल का, की माझ्या आत्ताच्या प्रोप्रायटरी फर्म मध्येच मी ते अटॅच करू शकते? तुम्ही प्रोप्रायटरशिप मध्येच काम करा, कारण तुमच्या प्रोप्रायटरशिप मध्ये पूर्णपणे तुमचा जे काय आहे तो व्यवसायाचा पूर्णपणे सेटअप त्यावर रजिस्टर्ड आहे. तुमच्यासाठी 2 गोष्टी तुम्ही आवश्यक माझ्याकडनं लिहून घ्या, त्यावर तुमची स्टडी करायला तुम्ही सुरुवात करा. सर्वप्रथम तुम्ही जेम पोर्टलला शिकल्याशिवाय बिलकुल थांबायचं नाही आता, कारण तुमचा करोडो रुपयांचा बिझनेस तिथे ब्लॉक आहे, सध्या होल्ड आहे तो. तर तो कॅरी करण्याचा आपण तिथून प्रयत्न करू. त्यामुळे जेम पोर्टल शिकायला तुम्ही तयार होण्यासाठी पूर्णपणे त्याचा माहिती घेण्याचा प्रयत्न करायचा सर्वात अगोदर. नक्की. त्यानंतर दुसरी गोष्ट मला तुमच्याकडनं ही पाहिजे, मला तुमचा 3 वर्षांची बॅलन्स शीट आणि प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मला एकदा बघायचंय. बरं सर, पाठवते मी. तुम्ही 2 डॉक्युमेंट दाखवा. आता सोलापूरची एक निविदा आहे सॅनिटरी नॅपकिनची, एक 35 लाख रुपयाचं काम तिथे आलेलं आहे. तर आपण बघू, जर तुमची प्रोफाईल जर प्रॉपर असेल तर आपला सेमिनार पण चालेल आणि बघू सेमिनार संपेपर्यंत तुम्हाला त्या टेंडर मध्ये आपल्याला कसं बनवता येईल त्याची सुद्धा आपण. नक्की सर, मी पाठवते. हा नमस्कार, बोला. हा नमस्कार सर, मी ग्राफिक डिझायनर आहे आणि मला प्रिंटिंगचं नॉलेज आहे पूर्ण. तर मला हे काम कसं मिळणार आहे? तुमचं ग्राफिक डिझायनरला ऍज अ मी प्रोफेशन समजतो की ते प्रोफेशन म्हणून तुम्ही हा व्यवसाय करायचा, पण ऍक्च्युअल तुम्ही पूर्णपणे काम करायचं प्रिंट मीडियामध्ये, की ज्याला शासनामध्ये कित्येक अपॉर्च्युनिटी आहे. अच्छा. तुमचा जिल्हा कुठला आहे? नागपूर. ओके. तर तुम्ही प्रिंटिंग मध्ये काम करा. प्रिंटिंग मध्ये, टेंडरिंग मध्ये करोडो रुपयांची कामं आहे. ऑलरेडी आता ऑनलाईन आपण हे सेशन दाखवत नाही, कारण आपण त्या प्रोग्राम मध्ये पूर्ण याची डिटेलमध्ये माहिती देतोय. कारण मी आता तुम्हाला सांगितलं की टेंडरिंग हा विषय याला कमीत कमी मला 6 दिवस
डेली 5 तास पूर्णपणे प्रोग्राम असतो, ज्यामध्ये ह्या गोष्टी डायरेक्टली प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवल्या जातात. टेंडर कसं घ्यायचं, टेंडर कसं भरायचं, टेंडर कसं मिळवायचं, डिपार्टमेंटला कसं अप्रोच व्हायचं, बिल कसं बनवायचं, एखादा कॉन्ट्रॅक्ट मलाच का मिळाला पाहिजे, त्यासाठी काय तयारी करायची, या सगळ्या गोष्टी तिथे डिटेलमध्ये आपण सांगता येतात. त्यामुळे तुम्ही काय काम करायचं लिहून घ्या तुम्ही कीवर्ड्स आवश्यक. तुम्ही काम करायचे, मी तुम्हाला 2 कीवर्ड सांगतो. तुम्ही करायचं प्रिंटिंग क्षेत्रामध्ये काम करायचं आणि बाइंडिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करायचं. अच्छा, ठीक आहे ना ग्राफिक सर. डिझायनर ऍज अ प्रोफेशन आहे, लक्षात घ्या. ग्राफिक डिझायनर प्रोफेशन, पण मेन स्किल यूज करायची आहे बाइंडिंग आणि प्रिंटिंग मध्ये. अच्छा, आणि जेम आता पोर्टल हे हे सर तुमच्यासाठी आवश्यक आहे. अच्छा, ठीक आहे ना सर. आणि मग प्रिंटिंग याच्यामध्ये करा म्हणता तुम्ही काम, तर मला याच्यात इन्व्हेस्टमेंट करावं लागेल का सर? इन्व्हेस्टमेंट सर्व पार्ट प्रिंटिंग सोडून मशीन. द्या. टेंडरिंग तुम्ही शिकलात तर इन्व्हेस्टमेंट तुमची क्लिअर होईल. मी आता उदाहरण दिलं की 30 लाख रुपयाचं काम 3 लाख रुपयामध्ये आपण करू शकतो. त्यामुळे असं समजा की अच्छा, ते काम 10 लाख रुपयाचं आलं म्हणजे ते 50चं झालं, 5 लाखाचं आलं म्हणजे 50,000 रुपयाचं झालं. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट महत्वाचा पार्ट नाहीये. व्यावसायिक याच्यामुळे बनत नाही की व्यवसाय करायचा तर तो इन्व्हेस्टमेंटला बघतो. ऍक्च्युअल ते कधी केलेलं नसतं, पण तुम्ही मनाने ठरवलेलं असतं तो बोबाटा की नाही मला इन्व्हेस्टमेंट लागणार, मला 2-3 लाख रुपये लागेल, पण ऍक्च्युअल ते कधी करून बघितलेलंच नाहीये आपण. तर त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पार्ट सर्वजण डोक्यातून काढून टाका. जेम पोर्टल मध्ये तुम्हाला 1 रुपया न भरता ऑर्डर मिळाल्यानंतर शासनाकडे तुम्हाला फायनान्स मिळतो, तुम्हाला ऑर्डरही मिळते, फायनान्सही मिळतो आणि तुम्हाला टेंडरही भरता येतं. लक्षात घ्या. मी पुन्हा तुम्हाला एक स्किल सांगतो. तुमचा जर इन्व्हेस्टमेंटचा इश्यू असेल तर जेम पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला 10 लाख रुपयाची ऑर्डर मिळेल. ऑर्डर मिळण्यासाठी तुम्हाला 1 रुपया भरायची गरज नाही. त्या 10 लाख रुपयाला तुम्हाला 8 लाख रुपये लोनही मिळेल आणि मग तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला पैसे सुद्धा मिळतात. फक्त तुम्हाला तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. तो तिथपर्यंतचा प्रवास तुम्हाला साध्य करणं गरजेचं आहे. नंतरचा प्रवास तुम्हाला ऑटोमॅटिकली तो समजेल आणि नंतर तुम्ही तो कॅरी फॉरवर्ड तुमच्या व्यवसायामध्ये तो करू शकता. ठीक आहे ना सर. सर नमस्कार. सर नमस्कार, विश्वनाथ खरात बोलतो सर डोळ्यावरून. हा नमस्कार. सर जेम पोर्टल मध्ये काही स्टार्टअप वाल्या लोकांना काही. हॅलो सर, आवाज येतोय? हा हा, बोला बोला. हॅलो. हा बोला बोला. सर स्टार्टअप वाल्या लोकांसाठी काही विशेष काही असतं का जेम मध्ये, जेम पोर्टलला? येस येस, आपण जेम पोर्टल पार्ट घेतोय. जेम पोर्टल आपण पार्ट आहे आपला नंतरचा. हा फक्त आपण टेंडरचा पार्ट कट केला आणि त्यानंतर आपण जेम पोर्टलचा विषय. त्यामुळे फक्त टेंडरिंग बद्दल 2-3 प्रश्न विचारा, आपण नंतर जेम पोर्टलचा पार्ट आपल्याला लगेच घ्यायचा आहे. सर याच्यामध्ये NSIC जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्याबद्दल पण शिकवणार का आपण? सर्व शिकवणार, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ओके सर. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. हा, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये माझं आहे. माझं तसं MCD वगैरे ट्रेनिंग पण झालं आहे. मला ते जे पोर्टल आहे त्याच्यावर मेसेज येत होते पण ते क्लिक नव्हतं होत, तर त्याच्यासाठी काय रजिस्ट्रेट करावं लागेल का? नाही नाही, ओके. ते माझा तुमचा प्रॉडक्ट रजिस्टर्ड नाहीये, त्यामुळे तुम्हाला ते येणार पण नाही तिथे. नाही, मला म्हणजे ते आले प्रोडक्ट, नाही मला टाकायचं होतं पण ते ओपनच नाही व्हायचं. नाही चालेल, तो टेक्निकल इश्यू आहे. तर आता आपण ते टेक्निकल इश्यू तुम्हाला मी नंतर, तुम्ही स्क्रीनशॉट मला शेअर करा, मी तुम्हाला तो तुमचा टेक्निकल इश्यू सॉल्व्ह करेल. आता आपल्याला महत्वाचा सर्वांना तो सर्वजण लक्षपूर्वक बघा. काही जण फक्त मोबाईल बाजूला ठेवतात आणि जाऊ द्या काहीतरी ऐकायचं म्हणून ऐकायचं, तर हे सेशन त्याचं नाहीये. हे सेशन कुणाचं आहे? हे प्रीमियम आहे. टेंडर म्हणजे कोणी रस्त्यावरचा चालणारा व्यक्ती याची चर्चा करत नाही. टेंडरिंग हा विषय जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरशिपला एकमेकांशी जोडणारा विषय आहे. त्यामुळे या विषयाला मी प्रीमियम समजतो कधीही, कारण इथून तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची अपॉर्च्युनिटी तुम्हाला या माध्यमातून इथून जनरेट होते. त्यामुळे हा विषय आता नंतरचा जो समजावून सांगतो, सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्या, व्यवस्थित समजावून घ्या. आवाज येतोय?
वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट सुद्धा होऊन आपला व्याप जो आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. आणि त्यासाठी MCED ही संस्था 1988 पासून तंत्रशुद्ध प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्या लोकांना वाटतं मला उद्योजक बनलं पाहिजे त्या लोकांना उद्योजक बनवण्याचं काम MCEDच्या माध्यमातून केलं आहे. आता नुकत्याच खिराडे मॅडम बोलल्या होत्या, नागपूरच्या आहेत, त्या गारमेंटचं युनिट आहे त्यांचं, त्या पण माझ्या 3 वर्ष आधीच्या प्रशिक्षणार्थी त्या आहेत, बरोबर आहे. तर आमचं कामच हे आहे की आपल्याला तंत्रशुद्ध प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला उद्योजक कसं बनवता येईल आणि त्यास म्हणून आम्ही कार्यरत आहोत. आता हे ई टेंडरिंग असेल, जेम पोर्टल असेल, आपण आतापर्यंत ई टेंडरिंगची माहिती तुम्हाला बारगे सरांनी दिलेली आहे. आता तुम्हाला जे अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे जेम पोर्टल, याविषयी आपल्याला माहिती देणार आहे. तर हा क्लास जो करण्यामागचा उद्देश असा आहे की ई टेंडरिंग म्हणा किंवा जेम पोर्टल म्हणा, मोजकेच लोकांचे तिथे रजिस्ट्रेशन आहे किंवा मोजकेच लोक याच्यामध्ये काम करतात आणि तेच शासनाला पुरवठा करतात. तर परंतु आपल्यासारख्या लोकांनी सुद्धा, इतरांनी सुद्धा त्यामध्ये मॅक्झिमम लोकांनी सहभागी व्हावं आणि आपण सुद्धा आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. आपण सुद्धा जेम पोर्टलच्या माध्यमातून आपला एखादा व्यवसाय सुरू करावा आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने हे करावं. या उद्देशानं लोकांसाठी अतिशय काय म्हणतात त्याला, आम्ही हा प्रोग्राम खूप चांगल्या पद्धतीचा हा हे केलेला आहे. तर त्यामुळं आता सगळ्यात शेवटी आपण बघू कार्यक्रमाचं कंटेंट आणि या सगळ्या गोष्टी. पण तत्पूर्वी बारगे सर जॉईन झालेले आहेत, ते तुम्हाला आता आपल्या जेम पोर्टल याविषयी सर माहिती देणार आहे. बारगे सर. यस. तर मॅडम, आपण जो प्रश्न केला मला लक्षात आलं की सर्वजण आता जेमकडे अट्रॅक्ट होत आहे. ऍक्च्युअल जेम आणि टेंडर हा विषय खूप महत्वाचा आणि मोठा विषय आहे. तर दोन्ही ऑलरेडी प्रोग्राम मधून तर आपण कंटिन्यू करतोय, पण ऍक्च्युअल आता व्हॉट इज अ वेंडर पासून मी सुरुवात करतोय की जेम पोर्टल ऍक्च्युअल असतं काय. तर वेंडरला आपण असं म्हणू शकतो की एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी किंवा एखाद्या स्पेसिफिक आवाज येतोय? येस, येतोय सर. येतोय आवाज. येस. तर आपल्याला वेंडरशिप म्हणजे की आपल्याला एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट सप्लाय करायची असेल तर काही ठिकाणी वेंडरशिपच्या माध्यमातून खरेदी केली जाते. शासनाला जर एखादी गोष्ट कोणाला द्यायची आहे, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला एखादी गोष्ट खरेदी करायची आहे, तर मग त्यासाठी त्यांच्या मार्फत काही वेंडर्स नेमल्या जातात. वेंडर्स कोणाला म्हणतात की तो विक्रेता आहे, तो सप्लायर्स आहे, तो त्या कंपनीला, आपण तुम्ही ऐकलं असेल काही जणांनी जे व्यवसायामध्ये, तो वेंडर आहे, तो वेंडर आहे. मग वेंडर म्हणजे तो कोण आहे? तुम्हाला वाटत असेल की मी कॉन्ट्रॅक्टर ऐकलं आतापर्यंत, व्यावसायिक ऐकलं, दुकानदार ऐकलं, पण वेंडर म्हणजे काय? वेंडर म्हणजे विशिष्ट ठिकाणी सप्लाय करणारा, मॅन्युफॅक्चरिंग करणारा व्यक्ती, त्या व्यक्तीला तिथे वेंडर्स म्हणून समजल्या जातात. तर असंच वेंडरशिप साठी शासनाचं एक पोर्टल आलेलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे जेम पोर्टल. जेम पोर्टलला आपण म्हणतो एक वेबसाईट्स आहे की ज्यामध्ये शासनाला ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी 10 लाख रुपयाच्या आतमध्ये जी खरेदी केली जाते तर ती जेम पोर्टलच्या माध्यमातून तिथे गेली जाते. जेम पोर्टलला म्हणतात गव्हर्नमेंट ई मार्केट. आता जर आपल्याला काही मागवायचं असेल, फ्लिपकार्ट असेल, स्नॅपडील्स असेल, डॉमिनोज वगैरे असतात, तर आपण काही गोष्ट मागवायची असेल तर विशिष्ट एका वेबसाईटला जाऊन मागवतात. तर जेम पोर्टल म्हणजे काय आहे की यामध्ये फक्त शासन आणि आपणच आहे, यामध्ये तिसरा कोणी व्यक्ती नाहीये. शासन म्हणजे एक बायर्स आणि एक सेलर. बायर्स आणि म्हणजे सेलर कोण? की जो व्यक्ती आहे की ज्याला ती गोष्ट लागते. म्हणजे इथे गव्हर्नमेंट आणि तुम्हीच आहे, त्याच्यामध्ये दुसरा कोणी व्यक्ती नाहीये मध्यस्थी. इथे गव्हर्नमेंटला जी काही गोष्ट लागेल ती जेम पोर्टल मधून, म्हणजे त्या पोर्टलला, त्या वेबसाईटला जातील, ते त्या वेबसाईटला लागल्यानंतर जो व्यक्ती त्याच्यामध्ये रजिस्टर असेल डायरेक्टली तिथे ऑर्डर त्याला दिली जाते. त्याला काही फोनवर बोलत नाही, कॉन्टॅक्ट करत नाही, काही नाही. तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट तिथे टाकायचा, जेम पोर्टलच्या माध्यमातून डायरेक्टली तुमच्यासोबत संपर्क तिथे केला जातो. मग प्रॉडक्ट म्हणजे काय? तर प्रॉडक्ट याच्यामध्ये ऑलरेडी 12,000 पेक्षा जास्त प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत. आता एका मॅडमने प्रश्न केला होता की मी गारमेंट मध्ये करणार, काही जण डिझाईन मध्ये करणार, काही जण बुक बाइंडिंग मध्ये असतील, काही जण बुक प्रिंटिंग मध्ये असतील, काही जण कॉम्प्युटर मध्ये असतील, काही जण हाऊसकीपिंगची सर्व्हिस देणारे असतील, काही जण मंडप डेकोरेटर्स असतील, काही जण केटरिंगचा पुरवठा करत असतील. तर कित्येक प्रॉडक्ट्स या जेम पोर्टल मध्ये रजिस्टर्ड केलेले आहे. तर आपला प्रॉडक्ट त्या जेम पोर्टल मध्ये रजिस्टर्ड आपण करायलाच पाहिजे आणि जेम पोर्टल मधून सुद्धा आपल्याला टेंडर घेण्याची चांगली अपॉर्च्युनिटी इथे मिळते. आता तुम्हाला अजून प्रश्न पडला असेल की जेम पोर्टल काय असतं किंवा कसं ते ट्रेड होतं, काय होतं, याचा आपल्याला काय फायदा आहे? मग आपण फ्लिपकार्ट, अमेझॉनला सुद्धा करू शकतो.
पण जेम पोर्टल हे गव्हर्नमेंटचं असल्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे कित्येक बघतो मी नवीन व्यावसायिकाला की त्याची एकच अडचण होते की गोडाऊन टाकण्याची अडचण किंवा अजून एखाद्या शॉप काढण्याचा त्याला जिवार येतो, तो नाही म्हणतो, तो म्हणतो याच्यामध्ये पैसे लागतात वगैरे करतात, मला घरूनच बिझनेस करायचा आहे. हे 95% लोकांचं एकच लक्षण आहे की ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्याला एकच प्रश्न पडलेला असतो की मला घरून करायचा आहे व्यवसाय. कारण साहजिक आहे की पैशाचा स्रोत जर करायचा असेल तर पैसा अगोदर वाचवावा लागेल. पैसा वाचवणं म्हणजे तो एक प्रकारची कमाईच असते. मग त्याला असं वाटतं की मी घरून व्यवसाय करायला पाहिजे. पण जेम पोर्टल एक अशी अपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे की इथे तुम्हाला व्यवसाय कुठे आहे काय आहे हे बघितलं जात नाही. जेम पोर्टल मध्ये जर तुम्ही रजिस्टर्ड केलं तर तुम्ही तुमच्या घरी बसून कुठून सुद्धा तुम्ही तुमच्या संपूर्ण देशभर तुम्ही तुमच्या मालाचं तिथं सेल करू शकता. तुमचं ऑफिस कुठे आहे कोणी बघायला येत नाही. फक्त तुम्हाला जी ऑर्डर तिथे विचारल्या जाते ती ऑर्डर तुम्हाला प्रॉपर त्या टाइम पिरियड मध्ये कंप्लीट करावी लागते. विशेष म्हणजे इथे तुम्हाला फसवी नाहीये. 15 दिवसाच्या आतमध्ये शुअर मध्ये तुम्हाला पेमेंट मिळतं. चांगली अपॉर्च्युनिटी कोणासाठी की वुमन एंटरप्रेनर आहे की ज्यांना व्यवसाय करायचा आहे, घरी बसून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून काही साहित्य बनवायचंय. काही जण जॉब करतात पण त्यांना वाटतं नाही मला एक ऍडिशनल काहीतरी बिझनेस करायचा आहे. तर अशा व्यक्तींसाठी जेम पोर्टल एक खूप मोठं व्यवसायाचं एक भांडार आहे. खूप मोठं मार्केट आहे. विचार करा देशातल्या चांगल्या कंपन्या या पोर्टल मधूनच मागणी करतात. कारण त्यांचा प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंटने फिक्स केला की तुम्हाला जेम पोर्टल मधूनच सप्लाय करावं लागेल, सेल करावं लागेल. तर किती चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला जेम पोर्टल मधून मिळते. विशेष म्हणजे जेम पोर्टल मध्ये जर तुम्ही महिला एंटरप्रेनर आहे, जर तुम्ही स्टार्टअप इंडिया मधून रजिस्ट्रेशन केलं, जर तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, जर तुम्ही नेमकाच व्यवसाय चालू केला 2-3 अगोदरच तर तुम्हाला शासनाने कुठल्याही प्रकारची कागदपत्र इथे मागितल्या जात नाही. तुम्हाला जीएसटी मागितल्या जात नाही, तुम्हाला इन्कम टॅक्स मागितल्या जात नाही, तुमची जागा कुठे आहे ती मागितल्या जात नाही. नॉर्मल तुमचं उद्यम स्वयं, पॅन कार्ड, आधार कार्ड, करंट अकाउंट एवढ्या डॉक्युमेंट मध्ये सुद्धा तुम्ही 4 कोटी, 5 कोटी, 20 लाख, 30 लाख, 10 लाख, 15 लाख इथपर्यंतच्या टेंडरला इझिली पार्टिसिपेट करू शकता. एवढं तर आहेच कारण शासनाला आता रोजगार उपलब्ध करायचा आहे, रोजगार पूर्णपणे उपलब्ध करायचा आहे. शासनाला नोकऱ्या उपलब्ध करायच्या नाहीये, शासनाला रोजगार उपलब्ध करायचा आहे. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया हे कशासाठी आहे तर यासाठीच आहे की जेम पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यावसायिकांना इथे जोडायचं आणि शासनाचा जो सेल होतो तो बाहेरच्या लोकांना ऑलरेडी बीड करताय तर आपल्या राज्यातून, आपल्या जिल्ह्यातून, आपल्या तालुक्यातून, आपल्या गावातून त्याच लोकांना कसं घडवता येईल यासाठी जेम पोर्टल एक चांगला प्लॅटफॉर्म शासनाने इथे काढलेला आहे. जेम पोर्टलच्या माध्यमातून दर महिन्याला मी सांगतोय की अब्जोवधूची उलाढाल केली जाते. यामध्ये शासनाने अजून एक चांगलं प्रोव्हिजन तिथं आणलेलं आहे, एक प्रोक्युरमेंट आणलेलं आहे की जेम पोर्टलच्या माध्यमातून जर तुम्हाला एखादी ऑर्डर मिळते तर शासन सुद्धा तुम्हाला तिथे फायनान्स करतात. तुम्हाला लगेच पैसे मिळत आहेत. 10 ते 5 ते 6 तासाच्या आतमध्ये लगेच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जातात. म्हणजे किती चांगली अपॉर्च्युनिटी आहे. इथे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पैशाचा विषय तुम्ही विसरून जा. प्रत्येक वेळेस पैसाच लागतो असं आता राहिलेलं नाहीये. टेंडरिंग, जेम पोर्टल, ऑक्शन या प्रोसेस मध्ये आता पैशाची गरज नाहीये. इथे फक्त तुम्हाला टेक्नॉलॉजीला धरून चालावं लागेल, टेक्नॉलॉजी प्रॉपर समजावून घ्यावी लागेल. त्यासाठी एमसीईडींनी हा प्रीमियम प्रोग्राम तुमच्यासाठी आणलेला आहे की टेक्नॉलॉजी जर तुम्ही शिकलात तर टेक्नॉलॉजीची साथ घेतल्यामुळे शासनाच्या सबसिड्या असतील, शासनामध्ये असणारे एक्झम्पशन असतील, बचत गटांच्या महिलांसाठी कित्येक गोष्टीचे टेंडर्स राखीव ठेवलेले आहेत. मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर आता 11,000 कोटीच्या निविदा टाकलेल्या आहे. 11,000 कोटी मला माहिती आहे आपल्या 32 जणांना खूप झाले 11,000 कोटी. तर तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तींना 2-2 टेंडर तर इझी मिळू शकतात. पण तुम्हाला नॉमिनल डॉक्युमेंट बनवण्याची गरज आहे. त्यामुळे टेंडर प्रक्रिया शिकणं, समजणं, राबवणं आपल्याला आता खूप गरजेचं आहे आणि मी नक्कीच सांगू शकतो आता नाही तर कधीच नाही. त्यामुळे ही प्रोसेस, हा प्रोग्राम तुम्हाला जॉईन करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही 6 दिवस बघणार, तुम्हाला रोज अशा गोष्टी शिकायला मिळतील. तुम्हाला तुमच्या गावचे, तालुक्याचे, आसपासचे टेंडर तुम्हाला लगेच बघायला मिळतील आणि लगेच तयारी करू शकता काय डॉक्युमेंट बनवायचे आणि टेंडरला मला पार्टिसिपेट करायचं. अगोदरच्या पीपीटी मध्ये मी तुम्हाला दाखवलं की त्या पीपीटी मध्ये किती कमी खर्चामध्ये आपण डॉक्युमेंट बनवू शकतो, मोठे टेंडर मध्ये काम करू शकतो. त्यानंतर किती चांगल्या प्रकारचे छोटे टेंडर्स आपल्याला मिळतात. कित्येक अपॉर्च्युनिटी आपल्याला तिथून मिळण्याची तिथे एक चांगलं प्लॅटफॉर्म आपल्याला जेम पोर्टलच्या माध्यमातून मिळतो. त्यानंतर डायरेक्ट ऍक्सेस टू गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अँड पीएसयू.
इथे तुम्हाला देशातल्या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट तुम्हाला अटॅच आहे, हा एक महत्वाचा फायदा. त्यानंतर सेल एनिवेअर इन इंडिया, इंडियामध्ये कुठेही सेल करा, भारतात कुठेही सेल करा, तुम्हाला कोणाचंही बर्डन नाहीये. कोणी व्यक्ती तुम्हाला फोन लावत नाही की तू काय केलं आणि मी काय केलं. तर इथे सर्वांना इथे आहे, हे ओपन आहे. तुमच्यापैकी कोणी तिथे जा आणि हक्काचं काम घ्या. कोणालाही इथे फसवा फसवी नाही, आडवा आडवी नाहीये, काही इथे नाहीये. त्यानंतर भारतात कुठेही अप्लाय करा. सर्व कामाची नोटिफिकेशन मोबाईलवर मिळवा. आता आपण मोबाईल कशासाठी घेतलेला असतो, फक्त व्हॉट्सअपवर मोबाईलवर कोणाला तरी गुड मॉर्निंग गुड नाईट पाठवण्यासाठी. पण तुमच्या मोबाईलचा चांगला उपयोग जर करायचा असेल तर जेम पोर्टलला ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि व्हॉट्सअपला वेळ वाया घालवण्यापेक्षा टेंडरिंग आणि जेम पोर्टल मध्ये तो वेळ वाया घाला. व्हॉट्सअपमध्ये काही नाही, तुमचा 10-15 मिनिटासाठी टाइमपास होईल, पण जेम पोर्टल मध्ये टेंडरिंग मध्ये तेवढा टाइम घातल्यानंतर आपली व्यावसायिक प्रोफाईल बनेल आणि आपलं बॅकअप मार्केटमध्ये होईल, जेणेकरून तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे की मला व्यावसायिक बनायचं आहे त्यासाठी तुम्हाला ती तुमची पूर्णपणे ती स्किल तुम्हाला तिथे यूज करायची आहे. त्यामुळे ह्या स्किल तुम्हाला या प्रोग्राम मधून आपल्याला शिकवण्यात येतील. डॉक्युमेंट, टेंडरिंग, काय 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 घ्यायचं, ह्या गोष्टी सगळ्या नंतरच्या. महत्वाचं आहे की तुमची व्यवसाय करण्याची तयारी असणं गरजेची आहे. त्यामुळे अगोदरचे 10-15 मिनिटं त्यात घालण्याचं कारण असं आहे, कित्येक जणांना प्रश्न विचारतोय, फक्त ऐकताय, समजताय. तुम्ही जोपर्यंत चर्चाच करणार नाही, नेमकं तुमच्या डोक्यात काय माहिती नाहीये. त्यामुळे चर्चा करणं गरजेचं आहे. चर्चा कोणाला येते, मला आता तुम्हाला चर्चेची डेफिनेशन तर सर्वांना समजावून सांगितली. ज्याला व्यावसायिक बनायचं आहे त्यांना फक्त ऐकणं महत्वाचं नाही, त्याला चर्चा करावी लागेल. जर चर्चा केली तर चर्चेमधून काहीतरी निष्पन्न होऊ शकतं. त्यामुळे चर्चा करणं तुम्हाला सर्वांना शिकायचंय. बाकी तर प्रोग्राम मध्ये तर सर्व गोष्टी तर अजून खूप काही शिकवणारच आहे. तर त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. फायनान्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तुमच्या जॉबचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तुमच्या सर्व. मी तर आता नवीन स्किल घेऊन आलेलो आहे. तुम्हाला जर वाटतंय की मला टेंडरिंग शिकून जर जॉब करायचा आहे तर तुम्ही टेंडरिंग शिकून सुद्धा तुम्हाला नोकरी लागेल. कित्येक कंपन्यामध्ये ज्याला टेंडरिंग येते त्याला 50,000 रुपयाची नोकरी आहे. आणि हे मी सांगतोय म्हणून कोणी विश्वास ठेवायचा नाहीये. स्वतः तुम्ही आता तुमच्याकडे चांगले मोबाईल आहे महाग 12-12, 15-15 हजार रुपयाचे, गुगलला टाकून चेक करा, तुम्हाला 50-50 हजार रुपयाची नोकरी आहे का, तुम्ही मला बघून सांगायचंय. जेम पोर्टल जो व्यक्ती शिकला, आता कित्येक जॉब आहे, लिंक्डइन वर जॉब आहे, इंडिया मार्ट वर जॉब आहे, कित्येक वेबसाईटला जॉब आहे. 25-25, 30-30, 40-40 हजार रुपयावर जेम पोर्टल फक्त तुम्ही फीडिंग करणं जरी शिकले तर तुम्हाला 40-40 हजार रुपयाचा जॉब हा जेम पोर्टलच्या माध्यमातून तिथे दिला जातो. तुम्हाला काय शिकायचंय, फक्त टेंडर शिकायचंय आणि जेम शिकायचंय. नाही तुम्हाला व्यवसाय करायचा अडचण नाहीये, पण जेम पोर्टल टेंडरिंग हा आता व्यवसायाचा पूर्णपणे आणि काम करण्याचा एक भाग झालेला आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी. इंगळे सर ऐकताय ना? इंगळे सर ठाण्याच्या 12 जण ऑलरेडी ठाण्याचे आहेत, ते माझ्याकडे ट्रेनिंग घेत आहे नाईटला. तर त्यांना जॉब मधून कंपनीने लेफ्ट केलं आणि त्यांना टेंडरिंग आणि जेम पोर्टल शिकण्यासाठी त्यांना ट्रेनिंग मी घेतोय सर. आणि विशेष म्हणजे ट्रेनिंगला मी 6,000 रुपये चार्ज करतोय. त्यांना फक्त मी जेम पोर्टल शिकवतोय, कारण कंपनीने त्यांना लेटर दिलं की जेम पोर्टल शिकल्याशिवाय त्यांना कंपनीमध्ये ऍडमिट केल्या जाणार नाही. कारण जेम पोर्टल प्रत्येक कंपनीमध्ये आता कंपल्सरी केलेलं आहे. बजाज असो, इंड्युरन्स असो, टेनेको असो, कारण त्यांना जर त्यांचं प्रॉडक्ट जर मागवायचं असेल तर आता जेम पोर्टलच्या माध्यमातून मागवलं जाणार आहे. तर त्यांना कंपनीने डायरेक्टली लेटर करून त्यांना 20 दिवसाचे कंपनी त्यांचे पैसे भरते. कारण ही जेम पोर्टल एवढं आता इम्पॉर्टंट झालेलं आहे. तुम्ही सर प्रत्येक सेमिनार मध्ये ऐकलं नसेल मी कधी नोकरीवाल्यांना सांगितलं जेम पोर्टल, पण ऍक्च्युअल ठाण्याचे लोक ते शिकताय म्हणून मी तुम्हाला सांगितलं की काही जणांना वाटतं की काय गरजेचं आहे, मला व्यवसाय तर करायचाच नाहीये. पण तुम्हाला जर जॉबही करायचा असेल आणि ठाणे, मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग अशा काही मेट्रो सिटीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर जेम पोर्टलची जी स्किल आहे ती स्किल तुम्हाला मार्केटमध्ये अजून चांगलं तुमचा रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी, तुमचा बॅकअप बनण्यासाठी, तुमच्यासोबत अजून एक डेझिग्नेशन मिळवण्यासाठी खूप एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. कुणाचे काही प्रश्न आहे? हॅलो सर, माझी स्वयंसेवी संस्था आहे, तर मला टेंडर घेण्यासाठी एनजीओ मार्फत घेणं सोयीस्कर असेल की सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या माध्यमातून सोपं असेल? दोन्ही मधून निविदा मिळतात, काही अडचण. ओके. हॅलो सर, माझी जेम पोर्टलचं बी रजिस्ट्रेशन आहे आणि सुशिक्षित बेरोजगार.
तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. तुमचा जर प्रश्न असेल तर तुम्ही चॅटमध्ये टाका, तिथून तुम्हाला उत्तर देतो. तुमचा माईक 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 चालू करा, आवाज म्यूट आहे तुमचा. हाँ जेम पोर्टल में रजिस्ट्रेशन केलेलं आहे सर. आता बरं, आपल्याला ती निविदा कसं बघावं लागते आता? ओके ओके, त्याची ऑनलाईन प्रोसेस आहे. आपण ट्रेनिंग मध्ये दाखवतोय सर्व ऑनलाईन. मी अगोदरच सांगितलं की हा विषय खूप हा. मोठा आहे, तो त्यामुळे कमीत कमी त्याला 6 ते 7 दिवस लागतात, जेणेकरून त्याचा प्रॉपर तुम्हाला प्रेझेंटेशन, कसं टेंडर घ्यायचं, कसं मिळवायचं, कसं डाउनलोड करायचं, कुठं काम निघतं, कुठल्या प्रकारचं काम करायला पाहिजे मी, त्यानंतर कमी फायनान्स मध्ये मला कसं काम मिळवायचं, या सगळ्या गोष्टी तिथे आपण क्लिअर करतोय. ठीक आहे. स्वयंरोजगार मधून कसं प्रायव्हेट लिमिटेडचे कंपनी घेतात का सर येस येस, करता येतं त्याच्यामधनं सुद्धा. टेंडरिंग? येस, करता येतं. MIDC वगैरे ते टेंडरिंग हा विषयच करता त्या येतात ना? संस्थेसाठीच आहे. तुम्ही बेरोजगारांची जी संस्था ओपन केली, जोपर्यंत तुम्ही टेंडरिंग शिकणार नाही, तर तोपर्यंत तुमची नोंदणी केली त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. कारण शासनाचे सगळे जे कामं आहे ते फक्त टेंडरिंगच्या माध्यमातूनच दिली जातात. तुम्ही जर तसं जर फक्त रजिस्ट्रेशन करून जर बघितलं तर मला काम कोणी देईल, घरी येऊन काम मिळत नाही. टेंडरिंग मध्ये तुम्हाला स्वतः थोडं ते लॅपटॉपवर बसावं लागेल, ही गोष्ट प्रॉपर समजावून घ्यावी लागेल, आणि त्यानंतरच ते कामं तुम्हाला नक्कीच मिळतील. मिळणार नाही म्हणत नाही, नक्कीच मिळतील, पण ते शिकावं तर लागेल ना. शिकल्यानंतर तुम्हीच सांगणार मला की माझ्या गावातलं आलं, माझ्या खेड्यातलं आलं, माझ्या तालुक्यातलं आलं, माझ्या जिल्ह्यातलं आलं, पण त्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. जेम पोर्टलच्या माध्यमातून कुठले कुठले व्यवसाय यांना म्हणजे कुठले प्रोडक्ट आपल्याला विकता येईल, काही एक्झाम्पल सांगा ना. येस येस सर, जेम पोर्टल मधून ऑलरेडी सर थोडं एक माझंच उदाहरण यांना देतो. जेम पोर्टलच्या माध्यमातून मी 85 लाख रुपयाचा सेल केलेला आहे. विशेष म्हणजे कित्येक जिल्ह्यामध्ये किंवा ऑलरेडी काही आउट ऑफ स्टेट पण करतो मी, तुम्हाला सांगितलं सुद्धा. तर मी ऑलरेडी तिथे गेलो नाही किंवा मला तिथं कोणी ओळखत सुद्धा नाही, पण जेम पोर्टलची टेक्नॉलॉजी यूज मी केली, त्यामुळे जम्मू काश्मीर, गुजरात, चेन्नईमध्ये मी अजूनही माल पाठवतोय आणि अजून तिथं वेंडर आहे. तर हे कसं काय? गेलो नाही, माहित नाही, फोन नाही. विशेष म्हणजे माझा तिथं कोणता साहेबही ओळखीचा नाहीये आणि मला ते फोनही लावत नाहीये. मला फक्त माझ्या मोबाईलवर ऑर्डर येते, मोबाईलवरून ऑर्डर ऍक्सेप्ट करतो आणि ट्रकमध्ये माल भरतो आणि डायरेक्टली पाठवून देतो. कारण मला डेली मला 10 दिवसाच्या आतमध्ये माझ्या अकाउंटला पेमेंट येतं. विषय काय समजावून सांगायचा आहे की आता इथपर्यंत काम मिळण्याची प्रोसेस झालेली आहे जेम पोर्टलच्या माध्यमातून. कित्येक प्रॉडक्ट्स आहे. आता काही प्रॉडक्ट्स ऑलरेडी तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून दाखवतोय की ऑलरेडी प्रॉडक्ट त्याच्यामध्ये खूप आहे, करण्यासाठी जेम पोर्टलमध्ये खूप आहे. विषय फक्त एवढा येतो की तुमची वैयक्तिक तयारी तिथे असणं अपेक्षित आहे. तुमची तयारी असलं तर सर्व आहे. म्हणजे सरळ सरळ आपण म्हणतो ना, कित्येक जण म्हणतात केल्यावर आहे, त्यामुळे करावं लागेल, ते तुम्हाला मिळेल. ऑलरेडी काही बिझनेस मी तुम्हाला आता इथे दाखवतोय की त्या पद्धतीचे बिझनेस जेम पोर्टलमध्ये जर तुम्ही रजिस्टर्ड केले तर तुम्हाला करता येतात. महिलांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हणलं तर महिलांना ऑलरेडी हाऊस होल्ड आयटम, त्यानंतर काही छोटे मोठे आयटम मध्ये ट्रेड करण्याची त्यांची खूप इच्छा असते, पण त्यापेक्षा वेगळं मी काहीतरी देईल. कारण आमचं ऑलरेडी खासियत आहे की वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे करतो तेच करायचं का, ते नाही करायचं की ते नवीन करू. तर जेम पोर्टल मध्ये कित्येक प्रॉडक्ट्स आहे. सरस कलेक्शन मध्ये काही महिला जर तुम्ही काम करत असतील, जर ब्युटी रिलेटेड काही गोष्टी असतील तुमच्याकडे, तर तुमचे बचत गटाचे काही आयटम्स असतील तर ते आयटम सुद्धा तुम्ही इथे सेल करू शकता. ऑलरेडी कित्येक बचत गट सुद्धा इथे रजिस्टर्ड आहे. त्यानंतर फर्निचर सप्लायची कामं तुम्ही इथे रजिस्टर्ड करू शकता. ऑक्सिजनचे प्लांट्स असतील, काही जणांकडे मेडिकल असेल तर मेडिकलचे कित्येक करोड रुपयाची उलाढाल जेम पोर्टलच्या माध्यमातून केली जाते. काही ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन, आता काही जणांनी मला सांगितलं, काही महिला वर्ग होता, आता मला नाव नाही माहिती, पण त्यांनी सांगितलं की सॅनिटरी नॅपकिन, तर तुमच्या सॅनिटरी नॅपकिनचे हजारो टेंडर्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. तुम्ही घरी मी अजिता डोरलीकर, मी नागपूरला असते, मी करते सॅनिटरी नॅपकिन्सचं आणि वेंडिंग मशीन इन्सिनरेटरचं पण करते. यस, आणि तुमचे जे मशिनरीज आहे त्या मशिनरीचे पार्ट सुद्धा जेम पोर्टल मध्ये विकल्या जातात. असे कित्येक आयटम जेम पोर्टल मध्ये आहे. विशेष म्हणजे सांगेन तेवढं जास्त. मी 11,000 प्रॉडक्ट तुम्हाला सांगितला. 11,000 प्रॉडक्ट, विचार करा की एका सेकंदासाठी जर एक गोष्ट घेतली तर कित्येक प्रॉडक्ट आहे. आणि आता मी प्रॉडक्टची लिस्ट सुद्धा तुम्हाला सर्वांना दाखवली. आता पुन्हा एकदा प्रॉडक्टची लिस्ट दाखवतो. काही प्रॉडक्ट आपण वाचून सुद्धा आणि काही प्रॉडक्ट सर्वांनी समजावून घ्यायचे. मी एक एक करून लिस्ट वाचतोय, सर्वजणांनी ती लिस्ट मिस करू नका. पण ऑलरेडी देण्यासारखं खूप आहे.
पण तुम्हाला ऑलरेडी तिथे पोहोचणं खूपच गरजेचं आहे. एकदा तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात, प्रॉपर शिकलात, तर तुम्हाला लक्षात येईल की किती प्रॉडक्ट्स आहेत. आणि ऑलरेडी याच्यामध्ये काय केलं शासनाने, सूक्ष्म व लघु की तुम्ही, मला काही जणांनी तर चालू केला असेल बिझनेस, काही जणांना करायचा आहे. तर ज्यांनी चालू केलं नाही, ज्यांना करायचं आहे, तर त्यांच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही सुरुवात केला पण काय करायचंय. आणि अजूनही करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा बिझनेस ऍड करायचा असेल तर तुमच्या समोर जे प्रॉडक्ट दिसत आहेत, तर बघा किती प्रॉडक्ट्स आहेत. ज्यामध्ये अल्युमिनियम बॉक्सेस, अल्युमिनियम व्हेकल्स, CID जॉईंट्स, कॉर्डेज, त्यानंतर डिस्पोजेबल ग्लास असतील, इलेक्ट्रिकल फ्लश गन असतील, त्यानंतर होल्डर्स असतील, पाईप्स असतील, लीड स्केल्स असतील, MS अँड CI क्रेन असतील, म्हणजे अल्युमिनियम लोखंडाचे काही आयटम असतील, फायर हायड्रंट्स असतील, मशीन शॉप्स असतील, त्यानंतर स्ट्रीप असतील, म्हणजे प्लास्टिक, पेपर, क्लोथ. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की जे काही लेबर्स लोक असतात त्यांना तुम्हाला एखाद्या पूर्णपणे कपड्याचा आयटम द्यायचा असेल, पेपर बॅग असतील, पेपर कप असतील, डिस्पोजेबलचे कित्येक वस्तू आहे. डिस्पोजेबल तुम्हाला माहिती आहे की आता कचरा कुंडी असतात तर त्याच्यामध्ये डिस्पोजेबल काही गोष्टी यूज केल्या जातात. डिस्पोजेबल पेपर बॅग्स असतील, त्यासोबत सोडियम नायट्राइट, स्पॉट नेट्स, बायर नेल्स, स्लीपिंग बॅग्स, झिंक्स सरफेट्स, कित्येक आयटम्स आहे की जे तिथे सेल केल्या जातात. एअर कूलर्स असतील, बॅटऱ्या असतील, बेकरीचे प्रॉडक्ट्स असतील, कॅन्डल्स असतील, किराण्याचे आयटम्स असतील, कॉपरची केबल्स असेल, कॅप्स असेल, हॅट्स असेल, कॉटनमधले तर हजारो प्रॉडक्ट्स आहे माझ्याकडे, मी नाव तुम्हाला सांगतो. काही मॅट्स असतील, इथे तुम्हाला दिसतंय कोयर मॅट्स अँड मॅट्रेस, कार्पेट्स असेल, कॉटन रोप्स असेल, कस्टर ऑइल्स असेल, डेट स्टॅम्प्स असेल, डस्टबिन असेल. डस्टबिन मी अगोदर पण चर्चा झाली आपली डस्टबिन बद्दल. कित्येक प्रॉडक्ट्स आपण जेम पोर्टलमध्ये सेल करू शकतो. हँड ग्लो आहे, हँड प्रेस आहे, कंपनीमध्ये मागवल्या जातं. तुम्हाला माहिती असेल की कंपनीमध्ये सेफ्टी इक्विपमेंट मागवल्या जातात. त्याच्यानंतर कंपनीचे हेल्मेट्स असतात, कंपनीचे ड्रेस असतात, कंपनीचे शूज असतात जे लेबर लोकांना दिले जातात. हजारो लाखो रुपयाची ट्रेडिंग जेम पोर्टलच्या माध्यमातून तिथे केली जाते. एकदा जेम पोर्टलला रजिस्टर तुम्ही झालात तर अजून प्रकारचे बिझनेस आणि अजून कित्येक बिझनेस येत आहेत. आता तर जेम पोर्टलला गहू, बाजरी, डाळ या सुद्धा गोष्टी जेम पोर्टलला ट्रेड आता होत आहे. गहू असेल, डाळ असेल, हरभरा असेल, त्यानंतर भाजीपाला असेल, तर भाजीपाला सुद्धा सेल करण्याची कामं जेम पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. मी सांगू शकत नाही इतके आयटम त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला बिझनेस तर प्रत्येक व्यक्ती तर 2-3च बिझनेस करेल नॉर्मली, मला माहिती आहे. पण जेम पोर्टलमध्ये तुम्हाला 20,000 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स आहे. फक्त तुम्ही एकदा रजिस्टर्ड झाले मग तुम्हाला ठरवायचे की मी काय करायला पाहिजे, मला काय करायचंय. तर तुम्हाला तिथपर्यंत येणं गरजेचं आहे. नंतर जेम पोर्टल तुम्हाला त्यापेक्षा पुढची लेवल ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे रजिस्टर्ड करा आणि नक्कीच या प्रोग्राम मध्ये मी गॅरंटी घेतो की प्रत्येकांना काहीतरी मिळेलच आणि तुम्हाला शासकीय ठेकेदार बनण्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी जेम पोर्टलच्या माध्यमातून आहे. त्यामुळे हे सेशन कोणी मिस नका करू. या सेशन मध्ये आज नाही केलं तर भविष्यात मी गॅरंटी घेतो तुम्हाला घुमून फिरून इथे यावंच लागेल. तुम्ही प्रत्येक जण म्हणणार की MCD ने अपॉर्च्युनिटी तर आणली होती. मार्केटमध्ये तर या सेमिनारचे 10-20 हजार रुपये मी स्वतः चार्ज करतोय. मी बाकीच्यांचं तर जाऊ द्या, पण ऑलरेडी हा प्रोग्राम प्रीमियम आहे आणि प्रीमियम लोकांनाच आम्ही तिथे ऍडमिट करतो. पण इथे हे गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म आहे. गव्हर्नमेंट ज्यावेळेस तुम्हाला बोलवतोय तर गव्हर्नमेंट का विचार करून बोलवतोय, कारण गव्हर्नमेंटला रोजगार बनवायचा आहे. जे लोक पुढारी म्हणतोय आपण की रोजगार प्राप्त व्हायला पाहिजे. रोजगार काही असा कुठेही रस्त्यावर किंवा पेपरमध्ये जाहिरात आल्यावर प्राप्त होत नसतो. रोजगार कधी प्राप्त होतो, त्यावेळेस एंटरप्रेनरनी जागरूक व्हायला पाहिजे की मला रोजगार कमवायचा आहे, त्यावेळेस रोजगार मिळत असतो. रोजगार एखादी डिग्री बनवली मी आणि मी घरीच बसून राहिलो आणि मला रोजगार मिळत नाही. सरकारनं काय केलं? सरकार कोणालाही घरी बसून रोजगार देणार नाही. हे मी सरकारलाचा याच्यात बिलकुल दोष समजत नाही, कुठलंही सरकार असो. रोजगार कधी मिळेल की त्या रोजगाराची शाश्वती किंवा त्या रोजगाराबद्दल मला स्वतःला, माझ्या करिअर बद्दल जोपर्यंत मला टेन्शन येत नाही, मला माझ्या रोजगाराची, मला व्यवसायाची जोपर्यंत काळजी वाटत नाही, तोपर्यंत रोजगार मिळू शकत नाही. त्यामुळे MCD नी गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं की MCD हे यांनी कित्येक